प्रभूजी करतोय, क्लाउडवर करतोय. ओके. या कम्प्युटरवर करू का? नाही झालं, सुरू झालं. ते होस्टवर गेला असेल. मग मी हा क्लास तर ऍड. नाही, ठीक क्लाउडवरच चालू आहे, असतं ना. रेकॉर्डिंग स्टार्टेड, डोंट वरी. Yes. तर भक्तिशास्त्री ओपन बुक भगवद्गीता चॅप्टर नंबर 13 to 18, युनिट 3. Question number 5 and 6. Okay. With reference to Bhagavad Gita chapter 14, verses and purports discussed in your own words, where you are personally influenced by the modes of passion and ignorance, and practical ways you can develop the modes of goodness. तर हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न पर्सनल ऍप्लिकेशन म्हणजे स्वतः वैयक्तिक जीवनामध्ये बदल घडवण्यासाठी आहे. तर प्रश्न अशा प्रकारे आहे की 14 अध्याय क्रमांक 14 ज्याच्यामध्ये आपण वेगवेगळे जे श्लोक आहेत आणि त्याच्यावरचे जे वेगवेगळे तात्पर्य आहे त्या तात्पर्यामधून पाहतो की कशा प्रकारे व्यक्ती जो आहे हा 3 गुणांमध्ये अधीन आहे आणि या 3 गुणात कशा प्रकारे व्यक्ती वेगवेगळ्या प्रकारे अडकलेला आहे. तर सुरुवातीला आपल्याला या थोड्या शब्दामध्ये, फार थोडक्या शब्दामध्ये आपल्याला याच्याबद्दल लिहायचं आहे की कशा प्रकारे हे 3 गुण जे आहेत, रजोगुण, सत्वगुण आणि तमोगुण, हे 3 गुण जे आहेत हे व्यक्तीवरती प्रभाव करतात आणि त्यातून आपल्याला बाहेर निघणं अतिशय गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर स्वतःबद्दल लिहायचं. स्वतःबद्दल लिहिताना आपल्याला त्याच्यात काय लिहायचं आहे, कशा प्रकारे आपण तमोगुण आणि रजोगुण याचा आपल्यावरती प्रभाव होतो. की तमोगुणाचा प्रभाव आपल्यावरती कसा, उदाहरण थोडक्यात द्यायचं म्हटल्यानंतर की सकाळी मी उठण्याचा प्रयत्न करतो, पण बऱ्याच वेळा तमोगुणाचा प्रभाव इतका जास्त असतो की ब्रह्ममुहूर्तामध्ये मी उठू शकत नाही. इच्छा असते, ठरलेलं असतं, पण तरी उठू शकत नाही ब्रह्ममुहूर्तावर. हा एक तमोगुणाचा आपल्यावरती झालेला प्रभाव आहे. किंवा त्याचबरोबर रजोगुणाचाही आपल्यावरती बऱ्याच वेळा प्रभाव होतो. रजोगुणामध्ये आपल्याला क्रोध येणे किंवा रजोगुणामध्ये काहीतरी प्राप्त करण्याची तीव्र इच्छा आहे आणि त्यासाठी आपण अतोनात परिश्रम करतोय. जरी आपल्या नशिबात नाही पण अतोनात परिश्रम करतोय. तर मग तशा प्रकारे रजोगुणाचाही आपल्यावरती इन्फ्लुएन्स आहे, आपल्यावरती प्रभाव आहे. तर मग सुरुवातीला असं लिहायचं की कशा प्रकारे या रजोगुणाचा आणि तमोगुणाचा माझ्या जीवनावरती प्रभाव आहे, स्वतःच्या जीवनावरती प्रभाव आहे आणि त्याचा कशा प्रकारे मी त्याच्यावर वाहून जातो आणि यातून बाहेर निघण्यासाठी आणि स्वतःला सत्वगुणामध्ये स्थित करण्यासाठी, कमीत कमी सत्वगुणामध्ये स्थित करण्यासाठी मी काय काय प्रयत्न करणार आहे. त्याच्यामध्ये बरेच काही प्रयत्न, म्हणजे उदाहरण द्यायचं तर ही जी मी उदाहरण देतोय, कृपया हे आपल्या उत्तरामध्ये लिहू नका. तुम्ही जर हे उदाहरण उत्तरात लिहिलं तर त्याचे मार्क्स मिळणार नाहीयेत. तुम्हाला जिथे चर्चा करायची आहे स्वतःच्या काहीतरी, आणि प्रत्येकाला माहिती आहे आपली स्वतःची जी कमजोरी आहे, आपली स्वतःची जी कमी आहे ते स्वतःलाच माहिती असतं. दुसरं कोणी सांगणार नाही की कशा प्रकारे आपण रजोगुणात आणि तमगुणात आहोत. आणि आपण ते पूर्णपणे अध्ययन केलंय. इनफॅक्ट तुम्ही सगळ्यांनी तो चार्टही बनवला की ज्याच्यामध्ये रजोगुणातलं अन्न, तमोगुणातलं अन्न किंवा रजोगुणातलं म्युझिक किंवा रजोगुणातलं विचार करण्याची सरणी, विचार करण्याची पद्धत. तर आपण त्या अध्यायामध्ये पाहतो की कशा प्रकारे रजोगुणी व्यक्ती कसा विचार करतो आणि कसा तो आपला त्याचा स्वतःचा नाश करून घेतो, किंवा तमोगुणी व्यक्ती कशा प्रकारे पूर्णपणे आळशी असतो किंवा पूर्णपणे त्याचा विनाश होतो. या सगळ्या गोष्टींची चर्चा करण्यात आलेली आहे त्या 14 अध्यायामध्ये. तर कृपया त्या प्रकारे तुम्ही हे उत्तर लिहा आणि कशा प्रकारे मी ह्याचा बदल करण्यात येईल याच्याबद्दल चर्चा करा. कोणाला काही विचारायचं आहे याच्याबद्दल? जो हा प्रश्न आहे त्याच्याबद्दल प्रश्न समजलाय सगळ्यांना? स्वतःच्या वैयक्तिक जीवनातल्या बदलासाठी, वैयक्तिक जीवनात ते गोष्ट लागू करण्यासाठी आपण काय करायचंय आणि वैयक्तिक जीवनात काय लागू करायचंय? आपल्याला सत्वगुणामध्ये स्थित व्हायचं आहे आणि सत्वगुणात स्थित होण्यासाठी जे काही गरजेचं आहे आपण ते काय काय करणार आहोत त्याच्याबद्दल चर्चा करायची. तर प्रभूजी किती गोष्टी आहेत याच्यात? कारण बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यात. जो चार्ट दिलेला क्लास आहे. चालू आहे. हा, तुमच्या टेबलावर आहे. हो, माझा क्लास चालू आहे.
हा येस हो. तर हा खूप जास्त लिहायचं नाहीये. नाहीतर एखादे नम्र भक्त असतील तर स्वतःच्या बद्दल खूपच काही व्यक्त करतील. एवढंही करायचं नाहीये. आपल्याला जास्तीत जास्त खूप जास्तीत जास्त लिहायचं नाहीये. 300 ते 400 शब्द अशा प्रकारे एक 2-3 पानं 2 पानांमध्ये आपण हे उत्तर लिहू शकतो पाठोपाठ. नाही म्हणजे सगळे खूप गुण कव्हर जास्त झाले पाहिजे का नाही, म्हणजे जसं अन्न, राहणीमान किंवा अशा सगळ्या गोष्टी जे 17व्या चॅप्टर मध्ये दिलेले काही उदाहरणं दिलेली ते नाही, नाही, नाही. सर्व कव्हर होण्याची गरज नाही. नाही का? काही फार गरजेच्या गोष्टी आहेत ज्या भक्तीसाठी प्रेरक आहेत, भक्तीसाठी गरजेच्या आहेत, भक्तीसाठी फार महत्त्वाच्या आहेत. त्या गोष्टींची आपण चर्चा करू शकतो. ठीक आहे? प्रभूजी एक याच्याशी रिलेटेड एक प्रश्न आहे, ओपन बुकच्या रिलेटेड नाहीये पण हम्म. ह्या पॉइंटच्या रिलेटेड एक प्रश्न आहे. तो आता विचारू का नंतर विचारू? विचारा विचारा. हा, काल मी एक व्हिडिओ बघितला ते त्याच्यात जे हिज ग्रेस श्रुतकीर्ती प्रभू प्रभू आहेत, प्रभुपाद डिसायपल, इस्कॉन कीर्तन मिनिस्ट्रीचा तो व्हिडिओ होता. तर त्याच्यात बरोबर. त्यांनी प्रभुपादांचं एक वाक्य त्यांनी सांगितलं होतं की जे खूप पॅशनेटली कीर्तन करतात, खूप मोठ्या मोठ्याने, खूप जोरात वाजवून, तर ते त्याला प्रभुपादांनी राक्षसी कीर्तन असं म्हटलं होतं. तर ते त्याचं म्हणजे कसं संदर्भ धरायचं त्याच्या 3 गुणांच्या याच्यात, ते कीर्तन जेव्हा आपण एकदम जोरजोरात करतात काही लोक, हं. तर ते कसं असतं, म्हणजे ते पण त्याला पण 3 गुणांचा प्रभाव असतो त्याच्यावर, का ते 3 गुणांच्या आध्यात्मिक जीवनात सुद्धा बऱ्याच काही गोष्टी अशा असू शकतात ज्याच्यामध्ये व्यक्ती जो आहे हा गुणांच्या प्रभावामध्ये ते कार्य करतो आणि त्या गुणांच्या प्रभावात केलेलं कार्य जे आहे ते नेहमी त्याला नुकसान करणारं असतं. जसा एखादा व्यक्ती आहे ज्याला दाखवायचंय त्याच्या हृदयामध्ये कामवासना जागृत झालेली आहे आणि तो कीर्तन करतोय आणि जोरजोरात कीर्तन करून वेगवेगळ्या प्रकारचे ऍक्शन करून वेगवेगळ्या प्रकारचे आलाप वगैरे देऊन तो व्यक्ती जो आहे तो जर समोरच्या स्त्रीला किंवा समोर स्त्री जे पुरुषाला आकर्षित करण्याचा प्रयत्न करत असेल तर ते नक्कीच रजोगुणाचं कीर्तन. अशा फक्त कीर्तनच नाही पण अशा बऱ्याच काही गोष्टी असू शकतात जिथे व्यक्ती रजोगुणात जाऊ शकतो. प्रचार करण्यासाठी नाव नेम फेम कमवायचंय, पूजा लाभ प्रतिष्ठा शुक्र विष्ठा याच्यामुळे सांगितलं. जर प्रचार करून आपल्याकडे भरपूर फॉलोअर झाले पाहिजेत, माझे बरेच काउन्सिल झाले पाहिजेत आणि मग त्यासाठी मी अहोरात्र प्रयत्न करतोय, प्रयास झोपत नाहीये आणि पूर्णपणे रजोगुणात कार्य करतो. तर ते रजोगुणातलं होऊ शकतं त्या प्रकारे. त्यामुळे भक्तिमय कार्य करताना सुद्धा खास करून रजोगुण जो आहे हा बऱ्याच वेळा बाहेर निघतो किंवा बऱ्याच वेळा दिसून येतो आणि त्या रजोगुणातलं कार्य जे आहे ते आपल्याला फार कमी प्रमाणात फळ देतं किंवा त्याचं फळ जे आहे ते योग्य नसतं. आणि त्यामुळेच ब्राह्मण जो आहे, ब्राह्मणाचं एक विशेषता अशी आहे की ब्राह्मण जो आहे हा स्मार्ट वर्कर असतो, तो हार्ड वर्क नसतो, हार्ड वर्कर. असे बरेच व्यक्ती असतात ते फार परिश्रम करतात, फार परिश्रम करतात आणि फार कमी प्रमाणात त्याला थोडासा रिझल्ट मिळतो. पण असे काही बुद्धिमान व्यक्ती असतात की ते फार कमी काम करतात पण ते सत्वगुणात स्थित असल्यामुळे ते योग्य प्रकारचे निर्णय घेऊ शकतात आणि योग्य प्रकारचा रिझल्टही त्यांना प्राप्त होतो. सांगायचं तात्पर्य हे आहे की आपण भक्तिमय कार्य करताना आपल्याला जास्तीत जास्त सत्वगुणात स्थित करणं गरजेचं आहे आणि त्यामुळे आपण कीर्तन करतोय हे भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी आणि जेव्हा भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी करतोय त्यावेळेस कसल्याही प्रकारचा दिखावा नाहीये, कसल्याही प्रकारचा धांगडधिंगा नाहीये, यात कसल्याही प्रकारचा हे नाही. म्हणजे तुम्ही असे कितीतरी महाराजांचे कीर्तन ऐकले असतील ज्याच्यामध्ये भक्त एकदम बेभान होऊन नाचतायत. पण ते बेभान होऊन नाचताना तिथे त्या कीर्तनात कुठेच असं दिसत नाही की महाराज फारच पॅशनेटली हरी बोल हरी बोल किंवा असं काही करतात. महाराजांचं कीर्तन तेच चालू आहे पण त्याच्यामध्ये एवढं शुद्ध सत्व आहे की आपोआप त्या व्यक्तीमध्ये ते म्हणजे मृदंग वाजवणे ही सुद्धा एक अशी गोष्ट आहे की त्या मृदंगामध्ये ज्या ज्या प्रकारच्या व्यक्तीचा गुण आहे ना, जशा प्रकारे सत्वगुणी किंवा तमोगुणी व्यक्ती आहे किंवा रजोगुणी व्यक्ती आहे तशा प्रकारे मृदंगातून सुद्धा आवाज निघतो. हेही फार महत्वाचं आहे. त्यामुळे एखादा व्यक्ती गुणात स्थित असेल म्हणजे मला आठवतंय की आपले काही भक्त आहेत त्यांचं मृदंग वाजल्यानंतर ऑटोमॅटिकली पाय आपले नाचायला सुरुवात करतात किंवा हृदयात एकदम प्रसन्नता निर्माण होते. आणि मृदंग असं वाद्य आहे म्हणजे मृदंगाचा जो प्रणाम मंत्र आहे, मृदंग ब्रह्मरूपाय लावण्य रस माधुरी, ते ब्रह्मरूप येते लावण्य बलरामजींचं एक्सपान्शन येते, बलरामजींचा विस्तार रूप आहे आणि लावण्य रस माधुरी सांगितली त्याच्यामध्ये रस आहे, माधुरी आहे आणि ते लावण्यमय लावण्य म्हणजे अतिशय सुंदर आहे, ते अतिशय मनमोहक आहे. तर अशा ज्या मृदंगाबद्दल चर्चा करतात पण असे मृदंग जेव्हा काही काही वेळेस वाजतात तर नको वाटतं, इरिटेट होतं. तर अशा प्रकारे कीर्तनात सुद्धा रजोगुण येऊ शकतो किंवा भक्तिमय कार्यामध्ये करताना सुद्धा रजोगुण येऊ शकतो. सुरुवातीला काही वेळेस तो रजोगुण गरजेचा असतो पण नंतर त्याचं परिवर्तन हे सत्वगुणात होणं अतिशय गरजेचं आहे. तर तो जो रजोगुण असेल तर
व्यक्ती प्रचारच करणार नाही. मग किंवा व्यक्ती जो आहे म्हणजे जर तो खरंच जर सत्वगुणात स्थित असेल तो करू शकेल. पण तो व्यक्ती जर तमोगुणात असेल तो कमीत कमी रजोगुणात यायला पाहिजे. आणि जो रजोगुणात असेल तर त्यातून त्याने सत्वगुणात जाणं गरजेचं आहे. ठीक आहे ब्रो. हो. आणखीन एक प्रश्न होता ह्याच्यावरच, ह्या क्वेश्चनच्या आधारित, की प्रभूजी आपण मी राधेश्याम प्रभूंच्या लेक्चरमध्ये बरेच त्यांनी असे प्रॅक्टिकल उदाहरणं दिलेली आहेत, म्हणजे ह्या क्वेश्चनच्या रिलेटेड आहे. जसं तुम्ही आता स्मार्ट वर्क बद्दल बोलले किंवा अजून काही असे तुम्हाला माहिती ना, म्हणजे त्यांनी बरेच असे लेक्चर्स दिलेले आहेत राधेश्याम बरोबर. प्रभू. हम्म. तर ते आपण इथे कोट केले चालतील का पुस्तकातून म्हणजे हो, कसं खूप करायचं? जास्त कोट करू नका. त्यातले एखादे 2 उदाहरण जेव्हा सुरुवातीचा पॅराग्राफ मी लिहायला सांगितलं ना, की सुरुवातीच्या काही शब्दात मेन्शन करायचं आपल्याला, की काय बाबा सत्वगुण, काय रजोगुण आहे, तमोगुण काय आणि कशाप्रकारे सत्वगुणात स्थित होणं हे आपल्याला भगवद्गीतेतून आपण शिकतो. हे सांगणं, हे दाखवणं गरजेचं आहे. इथे सांगताना तुम्ही काही उदाहरणं नक्कीच सांगू शकता. ठीक. ओके. थँक्यू प्रभूजी. ठीक हरे आहे. या कृष्ण प्रभूजी. प्रश्नाबद्दल हां, अ, बोलतो. हे जे पुस्तक आहे BVRBचं, त्याच्यामध्ये पेज 63 वरचे 3 प्रश्न आहेत. खुले पुस्तक प्रश्न, परीक्षा प्रश्न, अध्याय 13 ते 18. त्याच्यापैकी 2 प्रभूजी कोणते? तो प्रश्न नाहीये याच्यामध्ये. मी हा, प्रभू संदीप खोडे प्रभूजींनी ग्रुपवर टाकलाय त्याचं भाषांतर. एक हिंदीमध्ये बुकलेटचं पेज आपण टाकलेलं आहे ग्रुपवर. बर. परत वाटलं तर मी तुम्हाला आता लगेच शेअर करतो. हो हिंदीमध्ये हो. मी ट्रान्सलेट करून पण पाठवतो. बर बर. काय नाही, या 3 मधलं ते कुठं दिसत नाही म्हणून आम्ही नाहीये विचार. नाहीये ते नाहीये. मी आता पाठवलंय ग्रुपवर बघा. बर बर. ओके. थँक्यू. ते 2 प्रश्न आहेत. ओके. ठीक आहे. अजून कोणाला काही प्रश्न आहे ह्या प्रश्नाबद्दल? ठीक आहे. तर लवकरात लवकर लिहायला सुरुवात करा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, सिलेक्ट अ स्टेटमेंट फ्रॉम Prabhupada's purport to chapter 14 to 16 of Bhagavad Gita that reflects aspects of his mission and discuss in your own words the significance of these aspects for ISKCON's future. तर इस्कॉन संस्था जी आहे त्या संस्थेच्या वेगवेगळ्या प्रकारचे 7 मूड अँड मिशन आहेत. प्रभुपादांनी इस्कॉनचा जो भाव काय आहे, इस्कॉन संस्था बनवण्याचं कारण काय ते, आणि इस्कॉन संस्था काय करू इच्छिते याच्याबद्दल चर्चा केलेली आहे. आणि त्याच्यामध्ये इस्कॉनचे जे 7 मिशन स्टेटमेंट आहेत, त्याच्या 7 मिशन स्टेटमेंट मध्ये बरंच काही होतं. जसं आहे की व्यक्तीने संकीर्तनामध्ये भाग घेणं फार गरजेचं आहे आणि संकीर्तनामध्ये भाग घेऊन जो आहे हरिनामाचा प्रचार करणे किंवा आणखीन आठवते कोणाला 7 मिशन स्टेटमेंट? तो ह्याच्या सुरुवातीला आहे. तुमचं जे बुकलेट आहे त्या बुकलेटच्या सुरुवातीला त्या 7 मिशन स्टेटमेंट आहेत. सगळ्यांनी एकत्र येण्यासाठी मोठमोठ्या मंदिरांची स्थापना करावी. भक्तांनी एकत्र येण्यासाठी. अजून to systematically propagate the Vedic knowledge. येस, आपलं जे शास्त्राचं जे ज्ञान आहे ते व्यवस्थितपणे सिस्टमॅटिकली जे आहे हे प्रसार करणे. अजून पुढे सापडले बुकलेटच्या सुरुवातीला 7 मिशन स्टेटमेंट. हा, टू प्रोपॅगेट कृष्ण कॉन्शियसनेस as it is revealed in great scriptures of India in Bhagavad Gita and Srimad Bhagavatam. श्रीमद भागवतावर आधारित सिस्टमॅटिकली कृष्ण प्रोपोगेटिंग. भावनामृत, श्रीमद भागवत आणि भगवद्गीतेवर आधारित कृष्ण भावनामृताचा प्रसार करणे. संदीप नेक्स्ट. पुढचं इंग्लिश मध्ये आहे, टू ब्रिंग द मेंबर्स ऑफ द सोसायटी टुगेदर विथ इच अदर अँड नियरर टू कृष्ण prime entity, thus developing the idea within the members and humanity at large that each soul is part and parcel of the quality of Godhead, Krishna. तर कशा प्रकारे प्रत्येक जीवात्मा जो आहे हा भगवंतांचा अंश आहे आणि प्रत्येक भक्ताने ही गोष्ट जाणून एकमेकांबरोबर अतिशय प्रेममय संबंध ठेवून आपली कृष्ण भावना भाविक संस्थेचा जो प्रसार आहे तो एकत्रपणे वाढवायचा आणि एकत्र राहून प्रेममय संबंध ठेवणं अतिशय गरजेचं आहे. पुढचं, त्यानंतर to teach and encourage the Sankirtana movement, congregational chanting of the holy name of the God as revealed in the teachings of Lord Sri Chaitanya Mahaprabhu. श्री
आवाज येत नाही प्रभू. प्रमाणे हरिनाम संकीर्तन यज्ञ आहे. हरे कृष्ण. आता येतोय? हा, मध्ये गेला होता, तुमचं वीक सिग्नलमुळे बहुतेक आवाज येत नाही प्रभू. येस मी व्हिडिओ बंद केला. बोला. येस, आता येतोय आवाज. नेक्स्ट. To erect for the members and for the society at large a holy place of transcendental pastimes dedicated to personality of Krishna. पुन्हा एकदा वाचा ब्रो, आवाज कट झाला होता. To erect for the members and for society at large a holy place for transcendental pastimes dedicated to the personality of Krishna. कशा प्रकारे मंदिरांची स्थापना करणं गरजेचं आहे आणि खास करून भगवंतांचे जे लीलास्थली आहे त्यांचं त्या स्थापना करणं ही तेवढंच गरजेचं आहे. त्यानंतर 6 नंबर, to bring the members closer together for the purpose of teaching a simpler and natural way of life. कशा प्रकारे साधं जीवन आणि उच्च विचारसरणी जे आहे या तत्वाचं पालन करण्यासाठी सर्व भक्तांना एकत्र आणून त्यांना साधं जीवन जगण्यासाठी शिकवण देणे. आणि शेवटचं आहे, with a view towards achieving aforementioned purposes to publish and distribute periodicals, magazines, books and other writings. आणि यासाठी ह्याच्या आधीचे 6 जे स्टेटमेंट्स आहेत, मिशन स्टेटमेंट, त्या करण्यासाठी आपल्याला नियमितपणे ग्रंथांचं लिखाण करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर मॅगझिन्स किंवा जे काही वेगवेगळे लेख आहेत त्या लेखांचं लिखाण करणं हे अतिशय गरजेचं आहे. तर 14 अध्याय क्रमांक 14 ते 17 याच्यामध्ये या सर्व गोष्टींची कुठे ना कुठेतरी प्रभुपाद चर्चा करतायत. तर कशा प्रकारे प्रभुपादांनी आपल्या संस्थेचा जे मूलभूत तत्व आहे किंवा संस्थेच्या या संस्था कोणत्या आधारस्तंभांवरती उभी आहे त्याच्याबद्दल चर्चा केलेली आहे. तर ती आपल्याला इथे ह्या उत्तरामध्ये लिहायचं आहे. त्यासाठी तुम्हाला 14 ते 17 जे आहे त्याचे पूर्ण सर्व जे काही श्लोकाचे भाषांतर आणि परपोट जे आहेत ते अध्ययन करावं लागतं. हरे कृष्ण प्रभूजी. 14 ते 16 अध्याय म्हटलाय प्रभूजी. प्रभूजी 14 आणि 16 आहे ते. 14 आणि 16. हा, 14 आणि 16. स्टेटमेंट ऑफ पर्पज. हा, 14 आणि 16 अध्याय क्रमांक 14 आणि 16. ठीक आहे, जास्त नाहीये. अध्याय क्रमांक 14 आणि 16 तुम्ही अध्ययन करा. त्याच्यातून तुम्हाला हे वेगवेगळे जे प्रभुपादांनी दिलेले जे महत्वाचे जे तत्व आहेत त्याच्याबद्दल चर्चा करत, खास करून तुम्हाला तात्पर्यामध्ये हे सापडणार आहेत आणि ते तुम्ही तिथे लिहायचं की कशा प्रकारे हे तत्वाबद्दल प्रभुपाद इथे सांगतायत. श्री कृष्ण प्रभूजी. यस प्रभूजी, क्लोज हे झालं का तुमचं पण बुक? एकच मिनिट. तुम्ही विचारा ब्रो, क्लोज बुकचा काय प्रश्न? नाही, प्रश्न पहिला जो आहे क्लोज बुकचा, प्रकृती पुरुष आणि ज्ञेय शब्दांचे मराठीत तात्पर्य लिहा. माझं असं मला असं वाटतं की त्याचं भाषांतरात थोडंस चुकलेलं आहे. त्याच्यात तात्पर्य लिहा असं म्हटलंय, पण इंग्लिश मध्ये त्याचं मिनिंग लिहायचं, शब्दांचं मिनिंग लिहा फक्त एवढंच दिलंय. हो, शब्दाचा अर्थ लिहायचा, पूर्ण तात्पर्य लिहायचं नाहीये ते. हा, तर त्यामुळे थोडंसं कन्फ्युजन होतंय. तर फक्त शब्दांचा अर्थच लिहायचा, बरोबर? हो, शब्दांचा अर्थ लिहायचा, जो श्लोकामध्ये कव्हर होतोय पहिल्या श्लोक. बरोबर. ठीक. हे म्हणजे काय, प्रकृती म्हणजे काय, पुरुष म्हणजे काय आणि ज्ञेय म्हणजे काय हे लिहायचं. प्रकृती काय, प्रकृती कोणी सांगेल? प्रकृती म्हणजे भौतिक प्रकृती.
बस. बहिरंगा प्रकृती. 3 गुणांनी युक्त असलेली. अजून काही? त्याला क्षेत्र असेही म्हणतात. बर. क्षेत्र अजून कशाला म्हणतात? शरीराला. बर. प्रकृती नेय म्हणजे काय? नेय ज्याला म्हणजे जाणून उद्देश. घ्यायचंय. ज्ञानाचे लक्ष जे आपल्याला समजून घ्यायचंय ते. कोण नेय कोण आहे? शरीर भगवत. आणि परमात्मा. आत्मा आणि परमात्मा. परमात्मा. प्रभूजी आत्मा व परमात्मा यांचे ज्ञान म्हणजेच ज्ञेय ना. बरोबर. शरीर पण येईल ना प्रभूजी त्यात. क्षेत्रामध्ये येतं प्रभू शरीर. नाही म्हणजे ज्ञेयामध्ये पण येईल ना ते. शरीर जाणून काय? घेण्याचं काही एवढं महत्वाचं नाही प्रभूजी. शरीराबद्दल जाणून घेणे आपल्या जीवनाचं ध्येय नाहीये. त्यामुळे फक्त ते परमात्मा आणि आत्मा. आत्मा आणि परमात्मा. चालेल. आतापर्यंत आपण तेच करत आलोय की शरीराबद्दलच फक्त जाणून घेतलेलं. शरीर जाणायचं म्हणजे की बुवा तो शरीर आत्मा नाही. शरीर आत्मा नसतो ना. आपल्याला फक्त आत्मा आणि परमात्मा बद्दल जाणून घ्यायचं ते म्हणजे नाही. प्रकृती आणि पुरुष म्हणजे काय? भोक्ता प्रभूजी. पुरुष म्हणजे भोक्ता. इथं पुरुष दोन्हीला म्हणता येतं, आत्मा आणि परमात्म्याला, पण या स्पेसिफिक ठिकाणी पुरुषोत्तम भगवंतांना पुरुष म्हणून संबोधलंय. तुम्ही काय लिहिणार? पुरुष म्हणजे आत्मा की पुरुष म्हणजे परमात्मा? परमात्मा भोक्ता जो म्हणून भौतिक लिहिणार प्रभूजी. भोक्ता. भोक्ता. भौतिक प्रकृतीचा भोक्ता. यात असं म्हटलं नाहीये प्रभूजी असं की आत्मा म्हणायचं नाही, फक्त पुरुष म्हणजे काय असं म्हटलंय ना. पुरुष म्हटलं म्हणजे नुसतं पुरुष म्हटल्यामुळे आत्मा पण येईल आणि परमात्मा पण येईल. उत्तरात काय लिहिणार तुम्ही? प्रभूजी म्हणजे भोक्ता. भोक्ता फक्त एकच आहे ना. भोगता नव्हतं पण. पुरुष पण हा शरीराचा भोक्ता आहे. पुरुष म्हणजे भोक्ता. ते एकमेव आहेत. आत्मा शरीराचा भोक्ता आहे ना प्रभूजी. हो, त्यामुळे त्याला पण भोक्ता म्हणून म्हणतात त्याला. त्यामुळे आपण जे आहोत ते अनुरूपामध्ये पुरुष आहोत आणि विभू रूपामध्ये पुरुष जे आहेत ते पुरुषोत्तम भगवंत आहेत. हो. हरे कृष्ण प्रभूजी, आपण भगवंतांनाही पुरुष म्हणूनच संबोधतो ना. भगवंतच पुरुष आहेत माताजी. हो ना, मग तेच. परमपुरुष या आहे. या शरीरामध्ये जो भोक्ता आहे, त्या शरीराचा जो भोक्ता आहे, जो फार कमी प्रमाणात भोक्ता आहे. जसं प्रभुपाद सांगतात की आपण फार सूक्ष्म ईश्वर आहोत आणि विभू ईश्वर जे आहेत ते भगवंत कृष्ण आहे. परमपुरुष. प्रभू हरे कृष्ण प्रभूजी. मग प्रकृती म्हणजे भौतिक प्रकृतीच घ्यायचं ना फक्त. 3 गुणांनी युक्त अशी भौतिक प्रकृती. आता जो मूड आणि मिशन मधला जो प्रश्न आहे आपला, त्यामध्ये जर तुम्ही श्लोक क्रमांक 25 तर तात्पर्य उघडलं, 14 अध्यायातला श्लोक क्रमांक 25, तर त्याच्यामध्ये एक फार महत्वाचा मुद्दा प्रभुपाद सांगताय. शेवटचा जो पॅराग्राफ आहे त्याच्यावर प्रभुपाद सांगताय की कशा प्रकारे जो कृष्ण भावनाभावित भक्त असतो हा समयुक्त असतो, समान असतो. त्याच्यासाठी सोनं किंवा दगड हे समान प्रकारे असतं आणि त्यामुळे ज्या काही गरजेच्या गोष्टी आहेत त्या गोष्टींचा तो स्वीकार करतो, ज्या गरजेच्या गोष्टी नाही त्यांचा तो दूर करतो आणि त्याचबरोबर तो मान आणि सन्मान याच्या कधीही पाठीमागे लागत नाही आणि त्याचबरोबर सर्वांना तो आपला मित्र म्हणून समजतो. जो कोणी त्याला कृष्ण भावनेमध्ये मदत करतो त्यांना तो मित्र म्हणून समजतो आणि त्याचबरोबर तो जे शत्रू आहेत त्यांचा तिरस्कार करत नाही आणि तो समदृष्टी असल्यामुळे तो सर्वांप्रती नेहमी समान दृष्टीने विचार करतो. इक्वली डिस्पोज अँड सीज एव्हरीथिंग ऑन द इक्वल लेवल. तर आपण पाहिलेलं आहे की कशा प्रकारे प्रभुपादांनी लिहिलंय की ह्या कृष्ण भावनेमध्ये सर्वांनी एकत्रपणे येऊन प्रेममय सेवा करणं गरजेचं आहे आणि त्यात एकत्र येण्यासाठी जे काही गरजेची तत्व आहेत त्यांचं पालन करायचं. त्यातलं हे एक तत्व आहे. आपण पाहतो की अशा प्रकारे बऱ्याच ठिकाणी प्रभुपाद तात्पर्यामध्ये लिहितात की कृष्ण भावनाभावित भक्तांपासून काय अपेक्षा आहे किंवा इस्कॉन संस्था जी आहे ही कोणत्या मूलभूत तत्वांवरती उभारलेली आहे त्याच्याबद्दल चर्चा करतात.
असं तुम्हाला शोधून काढायचं आणि ते तत्व जे आहे ते लिहायचं. ठीक आहे. काही कोणाला प्रश्न ह्याच्यावरती? प्रभूजी याच्यात 7 उद्दिष्टे लिहायची, त्याच्या बेसिसवरच लिहायचं ना, आपल्या उद्दिष्टांच्या बेसिसवर तात्पर्याचा आधार घेऊन लिहायचं, बरोबर? तसंच करायचं ना. बरोबर. येस. काही ठिकाणी प्रपोज स्वतः म्हणतात की दिस कृष्ण कॉन्शियस, ही जी कृष्ण भावनाभावित संस्था आहे, ही जी आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनिक संस्था आहे, ही खास करून हरिनाम संकीर्तनाचा प्रचार करण्यासाठी उभारली. या संस्थेने जगभरामध्ये हरिनाम संकीर्तन करण्याचा प्रचार केला आहे. तात्पर्य मला आठवतं की प्रपोज गीता कुठे ते जे आहे तात्पर्य त्यातून आपण लिहू शकतो की प्रभुपाद अशा या प्रकारे इथे हे सांगतात. आणि ते सांगण्यासाठी आता जेव्हा कोणी तुम्ही ते तत्व लिहाल तर त्यावेळेस त्या श्लोकामध्ये काय सांगितलंय आणि त्याच्यात आपली काय समज आहे आणि मग प्रभुपाद हे काय समजवत आहे असंही लिहिणं तेवढंच गरजेचं आहे. असं नाही तुम्ही लिहू शकत की हा प्रभुपादांनी इथे हे सांगितलंय, प्रभुपादांनी तिथे ते सांगितलंय, मग असं सांगितलं तर प्रभुपादांचं प्रत्येक तात्पर्य लिहावं लागेल. पण नाही, आपल्याला जे उद्दिष्ट आहेत इस्कॉन संस्थेचे आणि इस्कॉन संस्थेचा जो मूळ मिशन आहे त्याच्याबद्दल आपल्याला लिहायचं आहे. आणि त्यासाठी त्याचं संबंध जो आहे हा श्लोकाशी असणं गरजेचं आहे की त्या श्लोकाचा त्या चर्चा करताना प्रभुपाद तात्पर्यात का लिहितात ही गोष्ट आणि कशा प्रकारे तो गुण जो आपल्यामध्ये येणं गरजेचं आहे किंवा त्या प्रकारे आपण त्याचं पालन करणार. समजलंय? हो. येस. ठीक आहे. आता आपण सुरुवात करायची अध्याय क्रमांक 18 वरती चर्चा करण्यासाठी. अजून कोणाला काही विचारायचं आहे? आतापर्यंत श्लोक क्रमांक 12 पर्यंत आपण चर्चा केलेली आहे की कशा प्रकारे या कर्मयोगाद्वारे व्यक्ती जो आहे हा भवबंधनातून मुक्त होतो आणि जर कर्म योग्य नसतील तर तो व्यक्ती कशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे त्याला फळं प्राप्त होतात. तर जर एखाद्या व्यक्तीने जर म्हणजे इष्ट कर्म केले तर त्या व्यक्तीचे जो आहे त्याला स्वर्गलोकामध्ये भोग करण्याची संधी मिळते. अनिष्ट जर कर्म केले तर अनिष्ट कर्म केल्यानंतर त्या व्यक्तीला जो आहे नरकामध्ये त्रास भोगावा लागतो. आणि एखाद्या व्यक्तीने मिश्र कर्म केले, निष्ठ आणि अनिष्ट असे मिश्र असे कर्म केलेत तर त्या व्यक्तीला जो आहे हा पूर्ण काही वेळेस मनुष्य शरीर जे आहे हे प्राप्त होतं. परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की व्यक्तीने या सर्व कर्मबंधनातून मुक्त होणं अतिशय गरजेचं आहे. असा हा श्लोक क्रमांक 12 मध्ये आपण पाहिलं. त्याचबरोबर आपण पाहिलं की कशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे वैराग्य असतात, कशा प्रकारे व्यक्तीने सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण या तिन्ही गुणांचा त्याग करणं गरजेचं आहे किंवा त्याग जो आहे हा सत्वगुण, रजोगुण किंवा तमोगुणामध्ये असतो याच्याबद्दल आपण ही चर्चा केली. तर आज आपण कर्माचे 5 महत्वाचे फॅक्टर्स आहेत त्याच्यावरती चर्चा करणार आहोत. श्लोक क्रमांक 13 आणि 14 मध्ये भगवंत त्याची चर्चा करतात की कशा प्रकारे कर्म जे आहे त्याचे कर्म जे व्यक्तीकडून घडलं जातं किंवा व्यक्तीच्या कर्माचे जे काही व्यक्तीला फळ प्राप्त होतं ते या 5 गोष्टींवरती निर्भर असतं. खास करून व्यक्तीकडून कर्म करून घेण्यासाठी 5 कारण आहेत त्याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. श्लोक क्रमांक 13. पंचेतानि महाबाहो कारणानि निबोधमय सांख्ये कृतान्ते प्रोक्तानि सिद्धये सर्व कर्मणाम. अधिष्ठानं तथा कर्ता करणं च पृथ्वीधम विविधांश पृथक चेष्टा दैवम चेवात्र पंचमम. भाषांतर. हे महाभाव अर्जुन, वेदांतानुसार सर्व कर्मांच्या सिद्धीची 5 कारणे असतात. सर्व कर्मांच्या सिद्धीची 5 कारणे असतात. ती कारणे माझ्याकडून समजून घे. कर्माचे स्थान म्हणजे शरीर, कर्ता आत्मा, विभिन्न इंद्रिय, अनेक प्रकारचे प्रयत्न आणि शेवटी परमात्मा, ही 5 कारणे होत. तर व्यक्ती बऱ्याच वेळा विचार करतो की मी अमुक कर्म केले आणि त्या कर्मानुसार मी जसं काम केलंय, जसं कार्य केले त्या कार्यानुसार जसाचा तसा मला त्याचा पूर्णपणे फळ प्राप्त व्हावं किंवा त्याचा रिझल्ट जो आहे तो तशा प्रकारेच प्राप्त व्हावा. पण बऱ्याच वेळा जसा एखादा विद्यार्थी आहे तो दिवस रात्र मेहनत करतो
आणि एवढं सगळं मेहनत केल्यानंतर सुद्धा त्याला तेवढा योग्य असे मार्क्स मिळत नाही. आणि मग तसे मार्क्स त्याला मिळत नसतील तर तो व्यक्ती अतिशय दुःखत होतो आणि तो म्हणतो की मी अतिशय परिश्रम केले होते तरी नाही मिळत. आणि असं बऱ्याच जणांबरोबर होतं की त्यांनी केलेलं असतं, 100% आपले दिलेले असतात, पण त्यांना 90च मिळतात, 80च मिळतात किंवा काहीतरी कारण ठरतं त्यांच्या ह्याच्यामध्ये. तर त्याच्यासाठी हे पाहणं गरजेचं आहे की आपल्याकडून जे काही कार्य करून घेतलं जात आहे ते कार्य करण्यापाठीमागे 5 महत्वाची कारणं आहेत, जे भगवंत इथे स्वतः सांगतात. भगवंत सांगतायत पंचतानी महाभाहो कारणानी निबोध. हे महाभाव अर्जुन, अशा प्रकारे 5 कारणे आहेत जी समजून घेणं गरजेचं आहे. सांख्ये कृतांते प्रोक्तानी, वेदांतात ह्याचं निष्कर्ष रूपामध्ये सांगितलेलं आहे. सिद्धेये सर्व कर्मणाम, सिद्धीकरता सर्व कर्मांची ही 5 कारणे आहेत. याच्याबद्दल आपण आता चर्चा करत आहोत. तर भगवंतांनी हे सांगण्याच्या पाठीमागे फार महत्वाचा दृष्टिकोन आहे. आधीच्या श्लोकामध्ये आपण जर पाहिलं तर इथे भगवंत कर्मयोगीबद्दल चर्चा करतात आणि कर्मयोगीची जेव्हा चर्चा होते त्यावेळेस जो योगी कर्मयोगी आहे त्याला जर ही 5 कारणं माहीतच नसतील तर तो कर्म करताना चूक करू शकतो किंवा कर्म करताना स्वतःलाच करता समजू शकतो. याच्यातून आपल्याला ह्या 5 कारणांबद्दल जेव्हा आपण जाणून घेतो त्यात आपल्याला समजणं गरजेचं आहे की मी करता नाही, जे काही फळ मला प्राप्त होत आहे ते त्याचा करता मी नाहीये. म्हणजे मी सर्व कारण नाहीये हे आपल्याला त्यातून समजतं. तर त्याच्या पाठीमागे 5 वेगळी कारणं आहेत ज्याच्याद्वारे मला जे काही फळ प्राप्त होणार आहे किंवा जी काही सिद्धी प्राप्त होणार आहे, की जे काही डिझायरेबल आहे ते प्राप्त होणार आहे. आणि त्यामुळे भगवंत शेवटचा श्लोक आपण पाहिला 12वा ह्याच्या आधीच्या सेक्शन मधला, त्यात सांगितलं की इष्टम, अनिष्टम आणि मिश्रम हे 3 प्रकारचे कर्म केल्यानंतर त्या 3 प्रकारचे फळ जे आहे त्या व्यक्तीला प्राप्त होतात. मग तसं करताना आपण इष्ट कर्म कशा प्रकारे करू शकतो किंवा आपण योग्य कर्म करून योग्य प्रकारचं फळ जे आहे ते प्राप्त करू शकतो. कर्माचे स्थान, तर त्याच्यामध्ये कोणते 5 गोष्टी आहेत त्याच्याबद्दल आपण थोडी चर्चा करूया. कर्माचे स्थान म्हणजे शरीर. हे शरीर जे आहे जे जीवात्म्याला प्राप्त झालेले आहे हे कर्म करण्याचे स्थान आहे, ज्याला आपण क्षेत्र म्हणून ह्याच्या आधी अध्ययन केलेले आहे. एखाद्या शेतामध्ये जर काही पिकवायचं असेल तर ते हवेत तर पिकू शकत नाही. तर ते त्यासाठी जे स्थान आहे त्या स्थानामध्ये त्याचे नांगरणी होऊन, पेरणी होऊन, त्याच्यानंतर त्याला योग्य प्रकारे खत पाणी घातल्यानंतर त्याच्यामध्ये ते रोप येणार, त्याच्यानंतर त्याच्यावरती फळ जे काही धान्य लागणार. तर अशा प्रकारे ते स्थान अतिशय महत्वाचं आहे आणि ते जोपर्यंत स्थान त्या व्यक्तीकडे नसतं तो व्यक्ती कसल्याही प्रकारचं कर्म करू शकत नाही. आणि त्यामुळे ज्या प्रकारचे सूक्ष्म जीवात्मा या भौतिक जगतामध्ये भटकत असतात आणि ते नेहमी कशाच्या शोधत असतात, एखाद्या शरीराच्या शोधत असतात, म्हणजे स्थानाच्या शोधत असतात जिथून ते आपलं कर्म करू शकतात. आणि त्यामुळे जो शरीरामध्ये कोणीतरी आत्मा आलाय वगैरे असं जे काही प्रकार काय सांगायचं तात्पर्य हे की स्थान जे आहे हे अतिशय महत्वाचं. अधिष्ठानम असं सांगितलं. ते अधिष्ठानम हे स्थान अतिशय महत्वाचे. हे शरीर जेव्हा कोणताही यज्ञ होतो, जेव्हा कोणती पूजा होते, उपासना होते, तर त्यावेळेस खास करून जे अधिष्ठान म्हणजे जे स्थान आहे ते कशा प्रकारे आहे आणि त्याला शुद्ध करण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणजे कोणत्या घरामध्ये जर वास्तुशांती होत असेल तर तिथे गोमूत्र शिंपडलं जातं, तिथे गंगाजळ आहे ते शिंपडलं जातं, वेगवेगळे मंत्र पठण केले जातात, यज्ञ केला जातो. तर त्या ठिकाणी एखादा व्यक्ती राहणार आहे, आपलं गृहस्थ जीवनाचं पालन करणार आहे, तर त्या एक आश्रमामध्ये व्यवस्थित जीवन जगण्यासाठी किंवा ती पूजा अर्चा करण्यासाठी, उपासना करण्यासाठी तिथे योग्य प्रकारचं शुद्धीकरण केलं जातं. तर आपल्या जीवनामध्ये हे अधिष्ठान म्हणजे हे शरीर आहे. तशाच प्रकारे हे शरीर जे आहे हे शुद्ध असणं फार गरजेचं आहे. आणि हे शरीर शुद्ध असण्यासाठी योग्य प्रकारची तपस्या गरजेची आहे, योग्य प्रकारचं यज्ञविधी, आपण त्याला हरिनाम संकीर्तन म्हणू शकतो, आणि त्याच प्रकारचे योग्य प्रकारचे गुण निर्माण करणं, विचारसरणी असणं हे अतिशय महत्वाचं आहे. जेव्हा हे व्यक्ती करू शकेल त्यावेळेस हे शरीर ज्याला अधिष्ठान म्हटलेलं आहे ते योग्य होऊ शकतं. आतापर्यंत आपण अवगुणालाच मिठी मारलेली आहे. आतापर्यंत आपण कसल्याही प्रकारची यज्ञविधी केलेली नाहीये किंवा आपण तपस्यापासून नेहमी दूर राहिलेलो आहे. तर त्यामुळे आपल्याला हे अधिष्ठान जे हे शरीर आहे ज्याला अधिष्ठान म्हणून सांगितलं गेलेलं आहे ते योग्य प्रकारे ठेवणं अतिशय गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला जी सिद्धी आहे, म्हणजे जी कामना आहे, जी काही प्राप्त करण्याची इच्छा आहे ती योग्य राहील. त्यामुळे शरीरही महत्वाचं आहे आपल्या जीवनामध्ये कुठल्याही सिद्धीच्या कारणासाठी किंवा कर्माच्या कारणासाठी. त्यानंतर दुसरं अधिष्ठानम तथा कर्ता. कर्ता
अतिशय महत्वाचं आहे, डुअर ऑफ ऍक्शन. तर इथे प्रभुपाद तात्पर्यामध्ये सांगतात की कर्ता म्हणजे कोण आहे, पाहूयात आपण जरा. तात्पर्य: अधिष्ठान म्हणजे शरीर. शरीरात निवास करणारा आत्मा कार्य करतो, जेणेकरून कर्माचे फळ प्राप्त करता येते, म्हणून त्याला कर्ता असे म्हणतात. आत्मा हा ज्ञाता व कर्ता आहे असे श्रुतीत सांगितले आहे. एष ही दृष्टा स्पृष्टा. वेदांत सूत्रामधील न्योत एव आणि कर्ता शास्त्रार्थवत तत्वा या श्लोकात देखील याची पुष्टी केली आहे. इंद्रिय ही कर्माची साधने आहेत. ठीक आहे. तर कर्ता म्हणजे कोण? जो आत्मा आहे, तो या शरीरामध्ये जो आत्मा आहे तो कार्य करतो, त्याला कर्ता म्हटलेला आहे. मग आपण कर्ता आहोत का, हे पाहणं फार गरजेचं आहे. आपण आतापर्यंत हेच ऐकलंय की कर्मयोगामध्ये सांगितलं की मी कर्ता नाहीये. पण हे शरीर जे आहे, ज्याचं जे चलायमान आहे, शरीर जे आहे हे अचल नाहीये, हे काही ना काहीतरी होतंय. हे कशामुळे? कारण त्या शरीरामध्ये चेतना आहे. आत्म्याच्या रूपामध्ये जी चेतना पूर्णपणे विस्तारित आहे या शरीरामध्ये, ती चेतना म्हणजे त्या व्यक्तीकडून कार्य करून घेत असते. त्यामुळे ह्या चेतनेला जी अहंकाराने समाविष्ट आहे अशी चेतना, जी अहंकाराने समाविष्ट अशी चेतना आहे, ती चेतना एक प्रकारे त्या व्यक्तीच्या जीवनामधला कर्ता आहे. तर त्यामुळे आपण चेतना शुद्धीबद्दल बोलतो. आपली कृष्ण भावना भावित भक्ती आहे किंवा कृष्ण कॉन्शियसनेस म्हणजे आपली चेतना जी आहे ही कृष्णमय होणं गरजेचं आहे. याबद्दल का चर्चा केली प्रभुपादांनी? प्रभुपादांनी तिथे काहीच फक्त म्हणजे काहीतरी भगवंतांचं नाव देऊन काहीतरी संस्था स्थापन केली असती किंवा गॉड कॉन्शियसनेस म्हणाले असते. कृष्ण भावना होईल आपली चेतना असणं गरजेचं आहे, जी चेतना अहंकाराच्या पासून मुक्त असते. पण आता सध्या अहंकाराने समाविष्ट असलेली जी चेतना आहे ती प्रमुख कर्ता आहे, ज्याला आपण आत्माही म्हणतो. त्यामुळे प्रभुपादांनी इथे सांगितले आत्मा म्हणजे ज्ञाता आहे. चेतना जी आहे त्याला ती जाणकार असते आणि त्यामुळे चेतना ही ज्ञाता आहे. आणि त्याचबरोबर पण ही चेतना सध्या कशी अवस्थेत आहे? ती अहंकाराने समाविष्ट आहे, फॉल्सिकोने समाविष्ट आहे. तर त्यामुळे कर्ता हा शब्द आहे की जी कार्य केलं जातं ते कार्य कोणाद्वारे केलं जातं? हे आत्म्याद्वारे केलं जातं. त्यानंतर कारणम. विभिन्न जी इंद्रिय आहेत ती कारण आहेत. आपण पाहूयात प्रभुपाद काय म्हणतायत. या श्लोकात देखील याची पुष्टी केली. इंद्रिय ही कर्माची साधने आहेत. इंद्रिय जी आहेत ही कर्माची साधने आहेत. म्हणजे साधन जे अतिशय महत्वाचं असतं. एखाद्या व्यक्तीला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करायचा आहे तर तो प्रवास करण्यासाठी त्याला वाहन जे आहे हे गरजेचं आहे. तशाच प्रकारे कर्म जे आहे ह्या कर्माचे जे साधन आहे हे इंद्रिय आहेत. म्हणजे 5 ज्ञानेंद्रिय किंवा 5 कर्मेंद्रिय जे आहेत ही कर्माचे साधन आहेत. आणि आत्मा इंद्रियांच्या मदतीने निरनिराळी प्रकारचे कर्म करीत असतो. प्रत्येक कर्माकरिता वेगळा प्रयत्न असतो, परंतु आपली सर्व कर्मे हे परमात्म्याच्या इच्छेवर अवलंबून असतात. ठीक आहे. तर कारण आपण पाहूयात. तर आपल्या कोणतंही कार्य करण्यासाठी त्या व्यक्तीला त्या प्रकारचं साहित्य असणं गरजेचं आहे. एखाद्या व्यक्तीला जर कपाट बनवायचं, त्यासाठी त्याला प्लायवूड असणं गरजेचं आहे, सनमाईक असणं गरजेचं आहे, त्याला खिळा, ठोकणं, हातोडी ह्याचे काही साधन आहे हे असणं फार गरजेचं आहे. तशाच प्रकारे आत्म्याला जर त्या व्यक्तीकडून काही कार्य करून घ्यायचं असेल तर त्यासाठी साधन जे आहे हे त्याचे वेगवेगळ्या प्रकारची इंद्रिय आहे. आता इंद्रिय इथे जी चर्चा करण्यात आली, मग कोणी असं म्हणू शकतो की प्रभूजी इंद्रिय म्हणजे शरीरच आहे, शरीराचाच भाग आहे. मग आपण अधिष्ठान आणि कारण ह्या 2 वेगवेगळ्या गोष्टी का बरं म्हटल्यात? तर अधिष्ठान हे जे शरीर आहे, ते शरीर आहे हे स्थूल शरीराची चर्चा झालेली आहे. त्याचबरोबर आपलं एक सूक्ष्म शरीर सुद्धा आहे आणि या सूक्ष्म शरीरामध्ये सुद्धा सूक्ष्म इंद्रिय आहेत. त्यांची चर्चा ह्या अधिष्ठानामध्ये होत नाही. दुसरी गोष्ट, हे शरीर जे आहे ज्याला स्थूल शरीर जे आहे हे एक स्थान आहे. जसं आपण चर्चा केली होती की एखाद्याला शेती करायची, तर शेतीचं जर उदाहरण घेतलं आपण तर त्यासाठी शेत हे एक स्थान आहे. पण त्या शेतामध्ये लागणारी जी साधनं आहेत, त्या शेतामध्ये लागणारे जे काही इन्स्ट्रुमेंट्स आहेत ते म्हणजे कारण आहेत. आणि तशाच प्रकारे आपली इंद्रिय जी आहे ही आपल्या जीवनामध्ये कारण आहे. ठीक आहे. त्यापुढे चेष्टा हा शब्द वापरण्यात आलेला भगवंतांनी. अधिष्ठानम तथा कर्ताम कारणम च पृथ्वीविधम पृथक विधम विविधांश पृथक चेष्टा. चेष्टा म्हणजे प्रयत्न.
व्यक्तीकडून जो काही प्रयत्न केला जातो आणि तो प्रयत्न जो आहे हा शरीरामध्ये जो प्राणशक्ती आहे, जो प्राणवायू आहे, किंवा वेगवेगळ्या प्रकारचे वायू आहेत शरीरामध्ये, उपान, अपान, प्राण, हे जे वायू आहेत, त्या वायूंद्वारे व्यक्तीकडून काही ना काहीतरी वेगळ्या प्रकारचं कार्य केलं जातं. तर ह्या प्राणवायूद्वारे ज्या ज्या प्रकारचे वेगवेगळे कार्य केले जाते त्याला आपण की अनेक प्रकारचे प्रयत्न असं म्हणू शकतो किंवा चेष्टा असं म्हणू शकतो. 5व्या श्लोकात काय म्हणतात, प्रत्येक कर्माकरता वेगवेगळा प्रयत्न असतो, परंतु आपली सर्व कर्मे परमात्म्याच्या इच्छेवरती अवलंबून आहेत. जो प्रत्येकाच्या हृदयात एका मित्राच्या रूपात स्थित असतो. परमात्मा सर्व कारणांचे कारण आहे. अशा परिस्थितीमध्ये जो हृदयस्थ परमात्म्याच्या निर्देशाखाली कृष्ण भावनेत कर्म करीत असतो, तो स्वाभाविकपणे कर्मबंधनात सापडत नाही. तर चेष्टा म्हणजे जे काही प्रयत्न आहे त्याला आपण चेष्टा असं म्हणतो. त्यानंतर दैव, 5वा जो फॅक्टर आहे त्याच्यामध्ये दैव म्हणजे प्रभुपादांनी ज्या प्रकारे सांगितले की प्रत्येकाच्या हृदयामध्ये मित्र स्वरूपात परमात्मा स्थित आहे आणि हे परमात्म्याच्या निर्देशनाखालीच सर्व गोष्टी होतात. जरी व्यक्तीने ठरवलं की मी करता आहे, जरी व्यक्तीने ठरवलं की माझे जे वेगवेगळे प्रयत्न आहेत, चेष्टा करत आहे मी, त्या प्रयत्नांद्वारे मी जे काही कार्य करत आहे, किंवा व्यक्तीने विचार केला की माझ्याकडे वेगवेगळी साधनं आहेत ज्याच्याद्वारे मी कार्य करतोय, तरीही आपण स्वतः पूर्णपणे करता नाहीये. आपल्याला पूर्णपणे भगवंतांच्या परमेश्वराच्या निर्देशनाखाली हे सर्व गोष्ट करावं लागते आणि त्यामुळे दैव हा अतिशय महत्वाचा फॅक्टर आहे. जर दैवाची परवानगी नसेल तर त्या व्यक्तीला ते फळ प्राप्त होणार नाही किंवा त्या व्यक्तीकडून ते योग्य प्रकारचं कर्म केलं जाणार नाही. मग असं हे सगळे फॅक्टर्स ऐकल्यानंतर व्यक्ती विचार करू शकतो की बाबा माझ्याकडे साधन नाहीये योग्य. म्हणजे खास करून नवयुवक असतात त्यांच्याकडे कारण असतात बरेच, का रे बाबा तू सकाळी उठू शकत नाहीये, नाही हो प्रभूजी होत नाही, रात्री, हे बरेच काही कारण देतात मला. म्हणजे आमच्याकडचं घरचं जेवण प्रभूजी रात्री 10 वाजता होतं, किंवा आमच्याकडे चर्चा होते आम्ही झोपतोच 12 वाजता, आणि नंतर मग सकाळी का उठत नाही म्हटल्यानंतर प्रभूजी मोबाईल वाजलाच नाही, अलार्म वाजलं तर कळालंच नाही, बॅटरी डिस्चार्ज झाली, असे बरेच वेगवेगळे कारण देऊ शकतो. तर त्यामुळे ही वेगवेगळी कारणं जीवात्मा देईल म्हणून भगवंतांनी ते सांगितलं की ही 5 गोष्टींवरती सर्व काही निर्भर आहे. या 5 गोष्टी व्यवस्थित असणं गरजेचं आहे. तुमचं दैवाशी व्यवस्थित संबंध असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तुमची जे चेष्टा आहेत, प्रयत्न जे आहेत ते कृष्ण भावनाभावित प्रयत्न असणं गरजेचं आहे. तुमचे जे इंद्रिय आहेत ती शुद्ध असणं गरजेचं आहे. या शुद्ध इंद्रियांद्वारे खास करून मन जे आहे तुमचं मित्र असणं गरजेचं आहे. त्यानंतर तुम्ही करता आहात हे तुम्ही जाणणं गरजेचं आहे आणि त्या प्रकारे कृष्ण भावना भावित कार्य किंवा आपली चेतना जी आहे ही ज्ञात आहे आणि करताय, त्यामुळे त्याच्याद्वारे योग्य प्रकारचं कार्य करणं गरजेचं. आणि हे स्थान जे आहे हे शरीरही तेवढं शुद्ध असणं गरजेचं आहे. जसं आपण शरीराबद्दल चर्चा करता विचार करत होतो की आपण योग्य प्रकारे जेव्हा काही आपण पूजा अर्चा यज्ञ उपासना करतो त्यावेळेस आपण जे स्थान आहे स्वच्छ करण्याचा प्रयत्न करतो, त्यामुळे हे शरीरही त्या प्रकारे स्वच्छ करणं गरजेचं. तर आपण सकाळचा जो आपली साधना आहे त्याच्याबद्दल थोडासा विचार करूयात. किंवा आपण जप करतो, हरिनाम संकीर्तन यज्ञ करतो. तर हरिनाम संकीर्तन यज्ञ करण्यासाठी काहीही नियम नाही, आपण सुरुवातीपासून ऐकलेले आणि त्यामुळे बऱ्याच वेळा आपण नियमांचं पालन करत. पण हे करताना आपण हे कार्य करताना म्हणजे आपण आता कृष्ण भावनाभावित कार्य करतो तर ते कर्म करत आहोत. मग हे कर्म करताना आपलं शरीर व्यवस्थितपणे शुद्ध स्वच्छ आहे की नाही, शरीरावरती व्यवस्थित परिधान केलेले वस्त्र शुद्ध आहेत की नाही हे पाहणं गरजेचं आहे. त्यानंतर शुद्ध स्थानावरती बसून व्यवस्थित आसनावरती बसून आपण आपण जो आहे ही चेतनेद्वारे कृष्ण भावनाभावित होण्याचा योग्य प्रकारे जप करून त्या चेतनेद्वारे कार्य करू. मग हे करण्यासाठी आपले सर्व इंद्रिय जे आहेत, जे साधन आहेत, त्या साधनांना आपण या कार्यामध्ये लावतो. म्हणजे आपल्या डोळ्याद्वारे आपण भगवंतांचं रूप पाहतो, आपल्या कानाद्वारे आपण हरे कृष्णाचं कीर्तन ऐकतो, त्या जिव्हा जी ज्या प्रकारे आपली हलती त्या प्रकारे आपण भगवंतांचं नामस्मरण करतो, किंवा ही त्वचेद्वारे जे स्पर्श जो आहे त्याद्वारे आपण माळेला स्पर्श करतो, त्या नाकाद्वारे आपण श्वास घेताना जो आहे हा भगवंतांचं स्मरण करतो, किंवा भगवंतांचं नामजप करताना आपण स्मरण करतो, किंवा हे शरीर, हात आहेत, पाय आहेत, हे सर्व जे कर्मेंद्रिय किंवा ज्ञानेंद्रिय आहेत, खास करून आपलं जे मन 11वं इंद्रिय आहे, त्या सर्व साधनांना आपण योग्य प्रकारे भगवंतांच्या ह्या कार्यामध्ये लावतो. आणि त्यानंतर चेष्टा, वेगवेगळे प्रयत्न असतात. आपले प्रयत्न आहेत भगवंतान प्राप्तीचे, आपले प्रयत्न आहेत भगवंतांना गुरूंना प्रसन्न करण्याचे. हे प्रयत्न जे आहेत आपण त्यासाठी आपल्या शरीरातले जे प्राणवायू आहेत त्या प्राणवायूला योग्य दिशेने आपण लावतो. आणि त्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट ते म्हणजे आपण आपला संबंध आपले जो परमात्मा आहे, दैव जे आहे त्या दैवाशी
लावतो. आणि हे सर्व करताना आपल्याला हे माहित आहे की आपल्या जीवनामध्ये जे काही घडत आहे हे फक्त आणि फक्त भगवंतांच्या इच्छेमुळे घडत आहे. आपली स्वतःची अशी काहीही लायकी नाहीये. आपण स्वतःच्या कोणत्याही कर्तृत्वावरती आपण हे करत नाहीये. आपण जे काही करत आहोत हे भगवंतांच्या इच्छेनुसार होतंय आणि त्यांच्या निर्देशनाखाली आपण ही गोष्ट करत आहोत. आणि असं करणारा व्यक्ती आहे हा स्वाभाविकपणे कर्मबंधनात सापडत नाही. जे पूर्ण कृष्ण भावनामय आहेत ते अंततः त्यांच्या कर्मांकरता जबाबदार ठरत नाही. सर्व काही परमिच्छा परमात्मा भगवंतांवरती अवलंबून असते. हरे कृष्ण. ते प्रश्न आहे कोणाचा? हरे कृष्ण प्रभूजी. यस माताजी. हा, आता इथे असं म्हणलं की प्रयत्न आहेत ह्या 5 फॅक्टर मध्ये, पण शेवटी म्हणजे कुठली गोष्ट म्हणजे प्रयत्न तर करायचंच आहे 100%, नाही असं नाही. पण शेवटी कुठली गोष्ट असते किंवा नसते, प्रयत्नाचे काही नसतात. म्हणजे शेवटी भगवंतांवरच डिपेंड आहे, परमात्म्यावर डिपेंड आहे. शेवटी त्यांची इच्छा आहे की कुठलाही कार्यसिद्धीस न्यायचं की नाही. म्हणजे प्रयत्न करणं किती म्हणजे करायचे आहेत, पण शेवटी परमात्म्याची इच्छा आहे. तर किती म्हणजे शेवटी चेष्टा पण म्हटलंय त्याला प्रभुपादांनी. म्हणजे किती महत्वाचे प्रयत्न आपल्या करायचे आहेत, नाही असं नाही. तुम्ही जर हे पाच फॅक्टर्स पाहिले माताजी, ह्याच्यामध्ये आपल्या हातात काय माहितीये? फक्त प्रयत्न. हा, हो ना. आपल्या हातात दुसरं काहीच नाही. आपण अधिष्ठान जे शरीर मिळाले ते चेंज करू शकत नाही. आपण करता आहोत ते ठीक आहे. हे जी काही चेतना जी आहे प्राप्त झालेली आहे त्याच्यामध्ये थोडाफार बदल करू शकतो. त्यानंतर कारण इंद्रियांना बदलू शकत नाही, तेव्हा तुम्ही जे दैव आहे हे दैवही बदलू शकत नाही. आपल्या हातामध्ये फक्त प्रयत्न आहे. त्यामुळे आपले प्रयत्न योग्य दिशेने असणं गरजेचं आहे. आणि हे प्रयत्न जे आहेत हे कशासाठी आहेत हे फार महत्वाचं आहे. जर हे प्रयत्न कृष्ण भावना भावित गोष्टीमध्ये प्रगती करण्यासाठी असेल तर त्यात पूर्णपणे आपल्याला झोकून देणं गरजेचं आहे. जर हे प्रयत्न आपल्याला भौतिक संसारामध्ये, आता हे कर्माची चर्चा होते त्यामुळे कर्म जे आहेत हे भौतिक प्राप्तीसाठी सुद्धा व्यक्ती करू शकतो. ह्या 5 फॅक्टर्सला तो त्या गोष्टीमध्ये सुद्धा लावू शकतो की कशा प्रकारे मी भौतिक प्रगती करू शकेल. मग त्या प्रकारचे जर प्रयत्न करत असेल तर त्यामध्येही पाहणं गरजेचं की माझे प्रयत्न जे आहेत हे मला, आपण भक्त आहोत त्यामुळे हे मला कृष्ण भावनेपासून दूर घेऊन जात नाहीयेत ना. तेवढेच प्रयत्न करायचे जेवढे कृष्ण भावनेपासून आपल्याला दूर घेऊन जाणार नाहीये. जर आपल्याकडून ते प्रयत्न जास्त होत असतील जेणेकरून आपण कृष्णापासून दूर जातो. तसे एक माताजी आणखी माझ्या दुसऱ्या भक्तिशास्त्री क्लासमध्ये येतात. त्यांचा एक प्रश्न होता की प्रभूजी मी जॉब करावा की नाही करावा. म्हटलं माताजी हा तुमचा स्वतःचा निर्णय आहे, मी नाही सांगू शकत. पण नाही प्रभूजी मला जाणून घ्यायचं की माझ्यासाठी योग्य आहे. मग त्यांना थोडेसे घरचे बॅकग्राऊंड विचारले तर घरची परिस्थिती सगळी काही व्यवस्थित आहे, पण त्यांना असं वाटतं की मी एंगेज राहणं गरजेचं आहे, माझा स्वतःचा पैसा असणं गरजेचं आहे किंवा मग, आणि त्यासाठी ते अथक प्रयत्न करतात. मी त्यांना हाच प्रश्न विचारला की माताजी तुम्ही आठवड्यातून एकदा दोनदा मंगल आरतीला येऊ शकता का? तुम्ही आठवड्यातून 2 ते 3 वेळा कमीत कमी मंदिरात सेवा काही करू शकता का? किंवा तुम्ही जे उत्सव असतात त्या उत्सवामध्ये पूर्णपणे भाग घेऊ शकता का? आणि याच्या व्यतिरिक्त सर्वात महत्वाची गोष्ट तुमचा 16 माळांचा जप कधी होतो? ह्या सर्व गोष्टींना जर तुम्ही निग्लेक्ट करून जर पैसे कमवण्यासाठी तुम्ही अथक परिश्रम करत असाल तर ते प्रयत्न योग्य नाही. तर सांगण्याचं तात्पर्य आहे की प्रयत्नच आपल्या हातामध्ये आहेत आणि त्यामुळे ते प्रयत्न योग्य प्रकारे करणं गरजेचं आहे. पण याचा अर्थ असा नाही की एखादा विद्यार्थी जो कृष्ण भावनामय बनण्याचा प्रयत्न करतो आणि तो म्हणतो की हे सर्व काही माया आहे, हे व्यर्थ आहे आणि त्यामुळे तो अभ्यास त्याच्यात प्रयत्न करत नाही, ते योग्य नाही. किंवा आपल्याच भक्तांचं उदाहरण घ्यायचं. आता भक्तिशास्त्रीचा क्लास आहे, माझ्या भक्तिशास्त्री क्लासमध्ये आपण किती प्रयत्न करतो नोट्स काढण्याचा, ऐकण्याचा, आणि त्याच्यानंतर विचारल्यानंतर लगेच आपल्याला ते आठवतंय की नाही, त्या आठवड्यात आपण त्याच्यावरती रिफ्लेक्ट करतोय की नाही, आपण त्याचं स्मरण करतोय. हा प्रयत्न करतोय की नाही आपण, हा कशासाठी आहे? तर फक्त भक्तिशास्त्री सर्टिफिकेट मिळवणे आपल्या जीवनाचं ध्येय आहे. तसं असेल तर 50% 60% सुद्धा सर्टिफिकेट मिळतं. पण एखादा प्रयत्न करू शकतो की मला 100 पैकी 100 मार्क मिळाले पाहिजे. आपल्या की बऱ्याच भक्तांना मिळतात. तुम्ही योग्य प्रकारे प्रयत्न करतातच. पण ते प्रयत्न योग्य आहेत का? आणि ते प्रयत्न आपण करणं तेवढंच गरजेचं. त्यामुळे प्रयत्न हीच गोष्ट आपल्या हातात आहे, ती करत राहणं गरजेचं आहे योग्य प्रकारे. फक्त योग्य आणि अयोग्याची जाण आपल्याला असणं गरजेचं आहे. ठीक आहे. यस विनायक. प्रभूजी, आता आपण इथं कर्माच्या सिद्धीची 5 कारणे बघत आहोत. त्याच्यामध्ये हे 5 सांगितले. त्याचबरोबर आहे ना, पूर्वी आपण असा एक श्लोक बघितला होता की भौतिक प्रकृतीच्या 3 गुणांकडून कार्य केले जातात म्हणून आपण स्वतःला कर्ता समजू नये. 3.27 होता प्रकृती क्रियमानाने. तर मग आता हे दोन श्लोक एकत्र कसे समजून घ्यायचे प्रभूजी? की भौतिक प्रकृतीच्या 3 गुणांद्वारे कर्म केली जातात म्हणजे मी
मी करता नाहीये, भौतिक प्रकृतीच्या 3 गुणांद्वारे कर्म केली जातात. म्हणजे माझं असं अंडरस्टँडिंग होतं की मी भौतिक प्रकृतीच्या संपर्कात आल्यामुळं आणि माझ्यामध्ये रजोगुण जास्त असते, त्याच्यामुळे मी जास्त काम करत असेल ऑफिसमध्ये. म्हणजे एक असं उदाहरण म्हणून. तर रजोगुण जास्त आहे त्यामुळे मी जास्त काम करतो, मी नाही काम करत आहे, रजोगुणामुळे काम होते. आता इथं आपण म्हणतोय की काम कसं सिद्धीत जातंय, कर्म सिद्धीच कसं जातंय, तर अनेक प्रकारचे प्रयत्न लागतात. आता इथं भौतिक प्रकृतीच्या 3 गुणांचा इथं कुठं संबंध आला नाही प्रभूजी या श्लोकात. इथे भौतिक प्रकृतीच्या 3 गुणांचा संबंध म्हणजे जो कर्ता आहे. कर्ता याची व्याख्या देताना मी सांगितलंय, एक तर आहे आत्मा, आणि हे आत्मा म्हणजे कुठेतरी हृदयामध्ये स्थित असलेला छोटासा भाग नाहीये. ही आत्मा जी आपल्या शरीरामध्ये चैतन्याच्या रूपात आहे, आणि ही चेतना जी आहे ही 3 गुणांवरती आधारित असते. आपण जर सत्वगुणात स्थित असेल तर त्या प्रकारचं कार्य आपण करणार आहोत. आपण जर रजोगुणात स्थित असेल, आपली चेतना जर रजोगुणात स्थित असणं म्हणजे काय, कशा प्रकारे आपली चेतना कुठे स्थित आहे, तर कुठल्या गुणात आपण चेतना स्थित आहे त्या प्रकारचा तो व्यक्ती आहे. त्या व्यक्तीला त्या प्रभावांचा त्या गुणांचा त्या व्यक्तीवरती प्रभाव आहे, म्हणजे त्या चेतनेवरती प्रभाव आहे. आणि त्यामुळे कर्ता हा जो आहे हा 3 गुणांच्या अधीनतेतच आहे. आणि 3 गुणांच्या अधीनतेत म्हणजे जोपर्यंत तो भौतिक शरीरात आहे किंवा भौतिक प्रकृतीशी आहे, तोपर्यंत तो 3 गुणांच्या अधीनतेत आहे. आणि इथे आपण पाहतो, त्यामुळेच मी सांगितलं, मी कर्ता म्हणजे फक्त आत्मा नाही सांगितलं. कर्ता म्हणजे जो ज्ञाता आहे, आणि कर्ता म्हणजे जी चेतना आहे, चेतना जी अहंकारयुक्त चेतना आहे. त्यामुळे तुझं श्लोक आहे, प्रकृती क्रियमानांनी गुणे कर्माने संशय, अहंकार विमूढात्मा कर्ता अहमिती. म्हणजे तो अहंकारी व्यक्ती आहे, स्वतःला कर्ता समजतोय, तो 3 गुणांच्या अधीनतेमध्ये, आणि त्या 3 गुणांच्या अधीनतेमध्ये त्याची चेतना जी आहे ही 3 गुणांमध्ये प्रभावित आहे. म्हणजे आयदर सत्वगुण आहे, रजगुण आहे किंवा तमोगुण आहे, आणि त्या प्रकारचं कार्य तो करणार आहे. आणि त्यामुळेच आपल्याला त्या रजोगुण किंवा तमोगुणातून उठून कमीत कमी सत्वगुण आणि सत्वगुणातून उठून शुद्ध सत्वामध्ये जाणं गरजेचं आहे. त्यामुळे जेव्हा आपण चर्चा केली होती कर्ता, त्याची चर्चा केली होती, तर त्याच्यामध्ये ते सांगितले, कर्ता म्हणजे जो कार्य करतोय, विशेष करून त्याची जी चेतना आहे ती कार्य करतो. तर त्यामुळे आपण त्याचा संबंध इथे पाहू शकतो. ठीक आहे. येस प्रणिता माताजी. अनम्यूट करा माता. हरे कृष्ण, ऐकू येतंय ना? हो. प्रभूजी प्रभूजीने प्रश्न विचारला होता मला की शरीर आणि इंद्रिय वेगळे असतात का? तर तुम्ही आता सांगितलं ते इंद्रिय ही कर्माचे साधन आहेत, आणि शरीर म्हणजे आपण जसं एखादी शेतीसारखं तुम्ही सांगितलं तेच बरोबर आहे ना? म्हणजे अजून काही आहे त्याचं वेगळं? शरीर आणि एक इंद्रिय मिनिट, वेगळे फोन असतात. चालू, एक मला फोन महत्वाचा चालतो. कोण? हरे कृष्ण, दंडवत. अरे प्रभू, हरे कृष्ण. तर इथे आपण या श्लोकामध्ये जसं पाहतोय, अधिष्ठानम म्हणजे शरीर याचं सांगितलेलं आहे. याला आपण जे स्थान आहे त्या स्थानावरती ते कार्य होतंय. अधिष्ठान या शब्दाचा आणखीन एक अर्थ होतो, तो म्हणजे त्या कोणत्या जसं आपण म्हणतो ना की देश काल पात्र जे आहेत, टाइम प्लेस आणि सर्कमस्टन्सेस, तर त्यामध्ये हे अधिष्ठानामध्ये ह्या गोष्टींचा सुद्धा समावेश असतो. देश काल आणि पात्र त्यानुसार सुद्धा व्यक्तीचं जो स्थान हे फक्त
म्हणजे जसं सांगतो ना पुण्यनगरी, जसं आपण सगळं जेव्हा कोणताही संकल्प घेतो कोणताही यज्ञ करण्याच्या आधी, तर ते यज्ञ करताना एक संकल्प घेताना पूर्ण विस्तार रूपाने चर्चा केली की कसं जम्बूद्वीपे भारतवर्षे भारतखंडे मेरुरस्थ समुद्रे लवणास्त्र कोणे पुण्यनगरी ग्रामे. तर ह्या पुण्यामध्ये हे एक स्थान आहे. त्या स्थानामध्ये पुण्याच्या दक्षिण भागात आपण राहतो, त्या दक्षिण भागाचं एक स्थान आहे. त्या दक्षिण भागामध्ये एक स्थान म्हणजे ह्या स्थानामध्ये आपण राहतो. टिळक नगर एक स्थान आहे की त्या स्थानामध्ये आपलं घर आहे, त्या घरामध्ये एक स्थान आहे. तर हे एक स्थान तशा प्रकारे त्याला हे पण म्हणाले प्लेस, देश, काल आणि देश म्हटलेलं आहे. त्यानंतर काल म्हणजे समय आणि पात्र, या 3 गोष्टी ज्या आहेत त्या सुद्धा अधिष्ठानामध्ये येतात. खास करून इथे जी अधिष्ठानाची चर्चा होती ती फक्त या शरीराची, कारण आता सध्या जी चर्चा होती शरीरातला जो आत्मा आहे, शरीराची जी इंद्रिय आहेत त्यांची चर्चा होती. त्यामुळे हे शरीर जे आहे ते एक प्रकारचं स्थान आहे. त्या शरीरात मध्ये आत्मा जे वेगवेगळे इंद्रिय आहेत, हे इंद्रिय जे ती साधन आहे. जसं मी शेतीचं उदाहरण दिलं होतं, शेतीच्या उदाहरणामध्ये शेती हे एक स्थान आहे. त्याच्यामध्ये लागणारे वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट जे आहेत, जे इंद्रिय आहेत, आणि जे शेतकरी आहे जो शेत करतोय तो कर्ता आहे, आणि त्याच्यामध्ये त्याच्याकडून वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न केले जातात शेतातून काही उत्पन्न करण्याची, ती चेष्टा आहे. पण या सर्वांसाठी सर्वात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे दैव. ठीक आहे माताजी. ते म्हणजे त्वचा ही शरीराचे म्हणजे जे इंद्रिय असतात ते सगळे शरीराचेच हे आहेत ना पार्ट. प्रभुपादांनी हो. इथे इंद्रिय आणि शरीर हे असे 2 शब्द वेगळे का वापरले ते विचारायचं म्हणजे त्यांना. अच्छा अच्छा. तर जसं मी सांगितलं होतं सुरुवातीला, एक आहे ग्रॉस जे बाह्य रूपानं आपल्याला शरीर दिसतं, आणि याचेच सटल जसे डोळे जे आहेत त्या डोळ्यांचं सूक्ष्म डोळे आतमध्ये आहेत. एखादा आंधळा व्यक्ती जरी असेल तर त्याला बऱ्याचशा गोष्टींचे चाहूल लागते, बऱ्याचशा गोष्टी त्याला समजतात. का? कारण त्याचं जे सूक्ष्म जे इंद्रिय आहेत ते इंद्रिय त्याचे प्रभावित आहेत, ऍक्टिव्ह आहेत. एखाद्या व्यक्तीला बोलता येत नाही किंवा एखाद्या व्यक्तीला ऐकता येत नाही, पण तरीही त्याला बऱ्याचशा गोष्टी त्या समजतात, कारण त्याची सूक्ष्म इंद्रिय जे आहेत ते ऍक्टिव्ह. त्यात आपण हे समजू शकतो की जे सूक्ष्म इंद्रिय आहेत ते त्या व्यक्तीचे साधन आहेत, किंवा आणखीन एक समजू शकतो की स्थूल शरीरामध्ये सुद्धा जी इंद्रिय आहेत या इंद्रियांद्वारे वेगवेगळं कार्य होत आहे, आणि त्यामुळे ही इंद्रिय जे आहेत हे साधन आहेत. या शरीरामध्ये या स्थानामध्ये आत्मा स्थित आहे. आपल्याला जे शरीर प्राप्त झालंय त्याच्यामध्ये आत्मा स्थित आहे, आणि त्याचबरोबर या शरीराला वेगवेगळे साधन आहेत, वेगवेगळे मार्ग आहेत करणाऱ्या गोष्टी. त्वचा असू शकते किंवा जिव्हा असू शकते किंवा डोळे असू शकते, हे साधन आहे. आणि त्या दोन्ही गोष्टी सारख्या पण आहेत आणि भिन्न पण, आपण असं समजू. या शरीराचाच भाग आहे, पण त्याचबरोबर त्याच्यातून केलेलं कार्य जे आहे ते वेगवेगळं आहे. ठीक आहे. अजून कोणाला काही विचारायचं आहे? ठीक आहे. तर हे 5 फॅक्टर जे आहेत ते अतिशय महत्वाचे आहेत. परंतु माताजी काही विचारायचं तुम्हाला अजून नाही ना? तर हे 5 जे आहेत हे सर्व सिद्धींचे कारण आहेत. त्याचबद्दल श्लोक क्रमांक 15 मध्ये सांगितलेलं आहे. शरीर वांग मनोभियत कर्म प्रारभते नरः न्याय्यं वा विपरीतं वा पंचेते तस्य हेतव. शरीराने, वाणीने किंवा मनाने न्याय्य किंवा त्याच्या विपरीत असे जे काही कर्म मनुष्य करतो ते या 5 कारणांमुळे घडत आहे. बेसिकली हे 5 गोष्टी ज्या आहेत त्या सर्व गोष्टींचे कारण आहेत. शरीराने, वाणीने किंवा मनाने, म्हणजे या वेगवेगळ्या इंद्रियांद्वारे किंवा शरीराद्वारे न्याय्य किंवा त्याच्या विपरीत असे जे काही कार्य, म्हणजे योग्य किंवा अयोग्य असे जे काही विपरीत कार्य होतं हे या 5 कारणांमुळे घडतं. तर काया, वाचा आणि मनसा या 3 गोष्टींद्वारे, म्हणजे शरीर, वाणी, काया, वाचा आणि मनसा या 3 गोष्टींद्वारे योग्य किंवा अयोग्य असं जे काही कार्य मनुष्याकडून घडतं हे या 5 कारणांमुळे होतं. 5 कारणं कोणती आहेत? अधिष्ठान,
कर्ता, कारणम, चेष्टा आणि दैव ही 5 कारणं आहेत ज्याच्याद्वारे योग्य किंवा अयोग्य असं कार्य व्यक्तीकडून घडत असतं. या श्लोकातील न्याय्य, योग्य आणि त्याच्या व्यतिरिक्त अयोग्य हे शब्द महत्वपूर्ण आहेत. योग्य कार्य शास्त्रात दिलेल्या आदेशानुसार केले जाते आणि अयोग्य कार्य शास्त्राच्या आदेशाने न जुमानता केले जाते. परंतु जे काही कर्म केले जाते ते त्या कर्माचे पूर्णते करता ही 5 कारणे आवश्यक आहेत. एकदा अध्याय आहे श्लोक क्रमांक 13चं तात्पर्य वाचूयात आपण. या ठिकाणी एक प्रश्न उपस्थित केला जाऊ शकतो. जर केलेल्या कोणत्याही कर्माचे काही फळ असतेच तर मग कृष्ण भावनाभावित मनुष्याला त्या कर्माची सुख दुःख रूपी फळे का बरी भोगावी लागत नाही? भगवंत वेदांत दर्शनानुसार हे कसे शक्य होते हे सांगत आहेत. ते म्हणतात, सर्व कर्मे घडून येण्यामागे 5 कारणे असतात. सर्व कर्मांमध्ये सिद्धी प्राप्त करण्याकरता आपण या 5 कारणांचा विचार केला पाहिजे. सांख्य तत्वज्ञान म्हणजे ज्ञानाचा आधार आणि वेदांतातील सर्व प्रमुख आचार्यांनी ज्ञानाचा अंतिम आधार म्हणून स्वीकारले आहे. श्रीपाद शंकराचार्यांनीही वेदांत सूत्राचा या रीतीने स्वीकार केला आहे. म्हणून अशा शास्त्रांचा सल्ला घेतला पाहिजे. अंतिम नियंत्रक परमात्माकडे असते. त्या ज्याप्रमाणे भगवद्गीतेत सांगितले आहे की सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्टो. ते प्रत्येक व्यक्तीला आपल्या पूर्वकर्माचे स्मरण करून कोणत्या ना कोणत्या तरी कार्यात संलग्न करीत असतात. त्यांच्या निर्देशनानुसार जी कृष्ण भावनामय कर्म केली जातात त्यांचे फळ या जीवनात किंवा मृत्यूनंतरच्या जीवनात कधीच भोगावे लागत नाही. तर हे तात्पर्य असण्याचे कारण आहे की हे 5 फॅक्टर जे आहेत त्याच्यावर हे 5 कारण जे आहेत त्यातलं सर्वात महत्वाचं जे कारण आहे ते म्हणजे दैव आहे. आणि ह्या दैवाच्या जो कोणी त्या दैवाला म्हणजे परमात्म्याला किंवा भगवंतांना पूर्णपणे शरणागत गेलाय त्याला ह्या योग्य किंवा अयोग्य, न्याय्य किंवा विपरीत अशा कर्मबंधनात अडकावं लागत नाही. तो आहे त्याच्यातून तो मुक्त होतो किंवा त्याला सुख किंवा दुःख रूपी फळे भोगावी लागत नाहीत. कारण त्याचं प्रत्येक कार्य जे आहे हे भगवंतांच्या संबंधित भगवंतांसाठी केलेलं आहे. त्यामुळे आपण आपलं कार्य जे करत आहोत हे वारंवार आपल्याला आठवण करून घेणं गरजेचं आहे की माझं कारण जे आहे, माझं कार्य जे आहे हे कृष्णच्या यज्ञ कर्म आहे किंवा माझं कार्य जे आहे हे भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर प्रश्न श्लोक क्रमांक 15 पर्यंत. श्लोक क्रमांक 16. तत्रैवं सति कर्तारम् आत्मानं केवलं तु यः पश्यत कृत बुद्धिस्त्वान् स पश्यति दुर्मती. म्हणून या 5 कारणांचा विचार न करता ज्याला वाटते की तो एकमेव कर्ता आहे तो खचितच मूर्ख आहे व तो गोष्टींना यथार्थ रूपात पाहू शकत नाही. जसं त्या विद्यार्थ्याचं उदाहरण दिलं, तो विद्यार्थी जोपर्यंत स्वतःला मी करता आहे, मी केलेल्या परिश्रमानुसार मला मार्क मिळणार आहे असा विचार करत असेल किंवा माझे परिश्रमांना 100% मार्क मिळाले पाहिजेत असा विचार करत असेल तर तो मूर्ख आहे. कारण त्याला ह्या बाकीच्या 5 कार्यांची जाण नाहीये आणि त्या 5 कार्यांची जाण असणं गरजेचं आहे. त्यामुळे आपण नेहमी विद्यार्थ्यांना सांगतो, डू युअर बेस्ट अँड लिव्ह द रेस्ट ऑन कृष्णा. तुम्ही तुमचं पूर्णपणे 100% द्या आणि बाकीचं जे काही आहे ते भगवंतांवरती सोडा. बऱ्याच वेळा 100% दिलेलं नसतं आणि मग भगवंतांना कोसण्यामध्ये मोकळं होतं की मी भगवंतांवरती सोडलं होतं, भगवंतांनी का बरं असं केलं. बऱ्याच प्रयत्नांमध्ये आपण असं करण्याचा प्रयत्न करतो. मग त्यावेळेस भगवंत म्हणजे दैवत जे आहे हेच सर्व माझ्या फळांचं कारण आहे. पण त्याच्यामध्ये आपण पाहत नाही की बाबा मी करता म्हणून माझी चेतना व्यवस्थित होती का, माझ्याकडून केलेले प्रयत्न योग्य होते की नाही, माझ्याकडून केलेले प्रयत्न 100% होते की नाही, या गोष्टीचा कोणी विचार करत नाही. मग त्यावेळेस फक्त दैवाला दोष दिला जातो. तर इथे दैवाला दोष द्यायचा नाहीये. दैवाच्या निर्देशनाखाली सर्व काही होतंय, दैवाच्या अनुमतीने सर्व काही होतंय. पण त्याचबरोबर आपण स्वतःच सर्व काही गोष्टींचा करताय हे समजू नये आणि ह्या 5 कारणांना महत्व देणं गरजेचं आहे. श्लोक क्रमांक 17. प्रभूजी येस. सॉरी प्रभूजी, याच्यामध्ये 14व्यावरच परत प्रश्न आहे प्रभूजी. याच्यामधले जे 4 कारण आहेत ना, शरीर, कर्ता म्हणजे आत्मा, इंद्रिय आणि प्रयत्न, हे तर सगळं व्यक्तीच्या बाजूला आहे आणि दैव फक्त भगवंताच्या बाजूला आहे. 80% आपला भाग आहे, 20% भगवंताचा, असं आहे का?
100% भगवंतांचा भाग आहे, आपल्याकडे काहीच नाहीये. पण तसं जर केलं तर हो 80% व्यक्तीवरती निर्भर आहे. पण तरी त्याच्याजवळ पाहिजे ना प्रभू, अधिष्ठान जे आहे हे आपल्या हातात नाहीये. त्यानंतर जे कारण आहे ते आपल्या हातात नाहीये. कारणम जो शब्द वापरलेला आहे किंवा चेतना जी आहे ती पूर्वजन्मांच्या वेगवेगळ्या कर्मानुसार ती चेतना प्राप्त झालेली आहे. त्यामुळे तीही आपल्या हातामध्ये नाही. आपल्या हातात फक्त प्रयत्न आहेत आणि त्या प्रयत्नांद्वारे आपण दैवांची कृपा आकर्षित करू शकतो. त्यामुळे मी नेहमी सांगत असतो की जोपर्यंत व्यक्ती प्रसादे सर्व दुःखानाम हानिरस्तुपजायते प्रसन्न चेतना हासु, जोपर्यंत व्यक्तीला प्रसाद प्राप्त होत नाही, प्रसाद म्हणजे कृपा, तोपर्यंत त्या व्यक्तीच्या जीवनाचे दुःख दूर होणार नाही आणि त्याला प्रसन्न चेतना प्राप्त होणार नाही. त्यामुळे ती कृपा आकर्षित करण्यासाठी आपल्याला योग्य प्रयत्न करणं अतिशय गरजेचं. जोपर्यंत आपण आपली कृष्ण भावना तीव्रतेने करत नाहीये तोपर्यंत आपण भगवंतांची कृपा प्राप्त करणार नाही. ते दैवाचं जे आकर्षण आहे, देवाला आपल्याकडे आकर्षित करून घेणं जे आहे, ते जे देवाची कृपा आपल्यावरती येणं तोपर्यंत होणार नाही जोपर्यंत आपण तीव्रपणे कृष्ण भावना होत नाही. त्यामुळे जेव्हा कधी आपल्याला कळतं कृष्ण भावना महत्वाची, त्या मिनिटापासून आपल्याला तेवढं तीव्रतेने करणं गरजेचं. आपण जर तेवढ्या तीव्रतेने केलं तर नक्कीच बाकीचे सर्व फॅक्टर्स जे आहेत त्या गोष्टीमध्ये फेरबदल होईल. आणि त्यामुळेच प्रभुपादांनी सांगितलं, जेव्हा कीर्तनात तुम्ही टाळी वाजवता तुमच्या हातातल्या रेखा बदलतात. म्हणजे कीर्तन फक्त टाळी वाजवणं महत्वाचं नाहीये, तर कीर्तन तेवढं तीव्रतेने करणं गरजेचं आहे, जेणेकरून दैवाची पूर्णपणे कृपा बदलेल, देव आपली चेतना बदलतील, देव जे आपले हे साधनं जे आहेत त्यांना शुद्ध करतील आणि त्याचबरोबर आपले प्रयत्न जे आहेत ते योग्य दिशेने जातील. ठीक आहे. ठीक आहे. ओके. हरे कृष्णा. उज्ज्वल मातेने काय विचारायचं का? हा, हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. हा माता. प्रभूजी, आता इथे आपण म्हणतो ना की आपण जेव्हा सर्व कर्मांचे सिद्धीचे जे 5 कारण दिलेत त्याच्यामध्ये दैव म्हणजे प्रारब्ध येईल का आपलं? आपण जर दैव म्हणलं तर भगवंतावर डिपेंड राहायचंय. कुणी असं समजेल की आमच्या कर्माचं जे अपयश आहे मग ते भगवंतावर ढकलून देतील की नाही नाही मग जे केलं ते भगवंतानीच केलं, असं पण काय कधी कधी होऊ शकतं. का असं म्हणणं योग्य आहे की आमच्याच कर्म आता इथवर आजपर्यंत तर आपण ऐकलंय ना की आपल्यासोबत जे पण होतं ते आपल्या पूर्व कर्माच्याच नुसार आपल्याला स्वभाव असो किंवा आपल्यासोबत जे आता वर्तमानात होतंय ते आपल्या पूर्व कर्मानुसार होतं. तर ह्या 2 गोष्टींचा आपण कसं पाहिल्या पाहिजे? बरोबर. तर पूर्वकर्मानुसारच आपल्याला फळ प्राप्त होतं, त्यात काही शंका नाहीये. पण हे पूर्वकर्मांचा जो प्रभाव आहे तो त्या कर्तावरती दिसून येतो, म्हणजे त्या कर्त्याच्या चेतनेवरती दिसून येतो. आणि ज्या प्रकारची चेतना असते त्या प्रकारच्या गोष्टी तो स्वीकार करतो. म्हणजे परमात्मा जो आहे हा हृदयातून वारंवार त्या व्यक्तीला सांगत असतो की स्मोकिंग करणं, सिगारेट फुकणं हे शरीरासाठी अतिशय घातक आहे. त्याला त्या नोटीस त्याच्यावरती लिहिलेलं असतं, सिगारेटच्या पाकिटावरती पण लिहिलेलं असतं, कॅन्सरचा मोठा फोटो लावलेला असतो. एवढं सगळं ज्ञान देऊन सुद्धा जी त्याची पूर्णपणे तमोगुणी चेतना जी आहे त्या गोष्टीचा तो स्वीकार करतो आणि तो त्या गोष्टीचं तो व्यसन लावून घेतो. मग ते व्यसन लावून घेण्यासाठी त्याला ज्ञान हे वारंवार दिलेलं आहे. तर तशाच प्रकारे परमात्मा जो आहे हा योग्य आणि अयोग्याची जाण प्रत्येक व्यक्तीला योग्य वेळ प्रत्येक वेळेस करून देतो. म्हणजे जेव्हा कधी आपण चुकीची गोष्ट करतो त्यावेळेस आपल्याला वारंवार या गोष्टीची आठवण केली येते आणि ह्या गोष्टी आतमधून आवाज येतो की हे योग्य नाहीये, हे करू नकोस. पण तरीही आपण त्या गोष्टी स्वीकारलेल्या आहेत आणि त्याचा प्रभाव जो आहे हा आपल्या चेतनेवरती झालाय आणि त्या प्रकारची चेतना झाल्यामुळे आपण आत्ताचं सुद्धाचं कार्य सुद्धा करतो. त्यामुळे आपल्या पूर्वकर्मानुसार आपली प्रवृत्ती होते आणि त्या प्रवृत्तीनुसार आपण ह्या सध्याच्या जीवनामध्ये कार्य करतो आणि त्यामुळेच कृष्ण भावनेचा प्रचार प्रसार करणं, लोकांपर्यंत पोहोचणं, सांगणं गरजेचं आहे, जेणेकरून आता सध्याच्या परिस्थितीमध्ये तरी ते स्वतःचं जीवन बदलतील आणि त्या प्रकारचं त्याला अधिष्ठान प्राप्त होणार आहे. त्याच पूर्वकर्मानुसारच त्या व्यक्तीला जे आहे ते त्याचं कारण प्राप्त होणार आहे. पूर्वकर्मानुसारच त्याची तशी प्रवृत्ती झाल्यामुळे तशा प्रकारचे प्रयत्न, चेष्टा तो करणार आहे. त्यामुळे दैवाला देश देऊन चालणार नाहीये. आपण केलेले जे निर्णय, आपण घेतलेले जे निर्णय आहेत पूर्वकर्मांमध्ये त्याच्यानुसार आपल्याला हे फळ प्राप्त झालं. ठीक आहे. मग 3 गुणांचा प्रभाव पण प्रभूजी पूर्व कर्मानुसारच आपण मागच्या अध्यायांमध्ये बघितलं ना की आपण बरोबर आहे. वर्तमान जे कर्म करतो त्याच्यानुसार आपलं भविष्यातलं शरीर पण ठरतं. म्हणजे भविष्यात आपण शरीर कसं प्राप्त करतो हे आजच्या वर्तमानाच्या कर्मानुसार अवलंबून असतं ना? हो, बरोबर आहे. वर्तमानातले जे कर्म आहेत त्याच्यानुसार आपलं शरीर जे आहे भविष्यात प्राप्त होणार ते करणार आहे. आपली चेतना कशी असणार आहे भविष्यामध्ये
ते वर्तमानाच्या कर्मामुळे ठरणार आहे. त्यामुळे वर्तमानाचे कर्म योग्य असणं गरजेचं आहे. पण या सर्व गोष्टींमध्ये दैव जे आहे म्हणजे परमात्मा जो आहे हा नेहमी आपल्याला योग्य आणि अयोग्याची ओळख करून देत असतो. पण आपण बऱ्याच वेळा अयोग्य गोष्टी सहजतेने स्वीकार करतो आणि योग्य गोष्टी आपण दूर ठेवतो. आणि त्याचमुळे आतापर्यंत आपण ह्या गोष्टीमध्ये अडकत राहिलेलो आणि आपण जे आहेत या गोष्टीमध्ये गुरफटत गेलेलो. त्यामुळे दैव ह्या गोष्टीला विसरून चालणार नाही. आणि जोपर्यंत दैवाची परवानगी येत नाही, जोपर्यंत परमात्मा परवानगी देत नाही, तोपर्यंत कोणीच कुठलंच कार्य करू शकत नाही. ही परवानगी येणं गरजेचं आहे. तर आपल्याकडे स्वातंत्र्य असं काहीच नाहीये. त्यामुळे जे काही घडतंय हे भगवंतांकडून केलं जातं. पण तो जो आपल्याला जे छोटंसं स्वातंत्र्य दिलंय इच्छा व्यक्त करण्याचं, आणि ती इच्छा जी आहे हा आत्मा इतका म्हणजे बोलायचं म्हणलं तर रगील आहे की तो ती इच्छा जी आहे ती करूनच मला करायचीच आहे, हा त्याचा उद्देश आहे. आणि त्यासाठी तो हट्ट करतो. शेवटी त्याला त्याची परवानगी दिली जाते आणि जेव्हा ती परवानगी दिली जाते त्यानंतर तो व्यक्ती जो आहे हे कार्य करतो. त्यामुळे दैव हे आपण त्याला टाळू शकत नाही. दैवानुसारच प्रत्येक गोष्टी होतात. पण आत्म्याची जी इच्छा आहे आणि त्याच्यानुसार त्या प्राप्त झालेली चेतना आहे, त्याच्यानुसार प्राप्त झालेले शरीर आहे किंवा त्याच्यानुसार प्राप्त झालेली इंद्रिय आहे, त्यानुसार करणारे जे प्रयत्न आहे हे त्याची जी चूक होऊ शकते, योग्य किंवा अयोग्य त्याच्याकडून होऊ शकते गोष्ट. पण महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे दैव जो आहे हा महत्वाचा फॅक्टर आहे. ठीक आहे. हो प्रभू. हरे कृष्ण. अजून काही प्रश्न आहे कोणाला? समजतंय ना सर्वांना? थोडं मी आधीच सांगितलं होतं 18 चॅप्टर जो आहे 18 अध्याय हा खूप टेक्निकल आहे. याच्यामध्ये खूप तत्व आहे. प्रभूजी दैव म्हणजे कर्मच म्हटलं जाईल ना त्याचं मागचं? नाही. दैव म्हणजे दैवी शक्ती, त्याला परमात्मा म्हणायचं आपल्याला. दैव म्हणजे कर्म नाही होऊ शकत. अच्छा. ठीक आहे. श्लोक क्रमांक 16. तत्रैवं सति कर्तारम् आत्मानं केवलं तु यः पश्यत बुद्धिस्तान सपश्यती दुर्मती. झाला ना 16? म्हणून या 5 कारणांचा विचार न करता ज्याला वाटते की तो एकमेव कर्ता आहे तो खचितच मूर्ख आहे आणि तो या गोष्टींना यथार्थ रूपात पाहू शकत नाही. श्लोक क्रमांक 17. यस्य नाहं कृतो भावो बुद्धिर्यस्य न लिप्यते हत्यापि स इमां लोकान् अंति न निबध्यते. जो मिथ्या अहंकाराने प्रेरित नाही, त्याची बुद्धी बंधनात सापडलेली नाही, तो जगातील मनुष्यांना मारून देखील मारेकरी होत नाही. तसेच तो कर्माने बांधलेला नाही. जो मिथ्या अहंकाराने प्रेरित नाही, ज्याची बुद्धी बंधनात सापडलेली नाही, जो जगातील मनुष्यांना मारून देखील मारेकरी होत नाही, तसेच तो कर्माने बांधला जात नाही. अर्जुनाला भगवंत सांगतायत, अर्जुन तू हे युद्ध केलंस, जरी तू युद्धात त्या सर्वांना मारलंस तरी तू करता नाहीयेस, तू मारत नाहीयेस, हे मी करतोय. तसेच तू कर्मबंधनात अडकला नाहीयेस कारण तू माझ्यासाठी करतोयस, असे काही करतोयस. तुला अहंकाराने तू प्रेरित नाहीयेस, तुला मिथ्या अहंकाराने काहीच प्रेरित नाहीयेस. आणि त्याबरोबर तुझी बुद्धी जी आहे ही कृष्ण भावनाभावित आहे. तुझी बुद्धी जी आहे त्यामुळे कुठल्याही बंधनं सापडलेली नाहीये. तात्पर्य या श्लोकात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की न लढण्याची इच्छा मिथ्या अहंकारामुळे उत्पन्न होत असते. न लढण्याची इच्छा अर्जुनाच्या हे धर्मयुद्धातली, नाही तर आपण म्हणू की मला लढण्याची कोणाशी वादविवाद घालायची इच्छा होत नाहीये म्हणजे माझ्यामध्ये मिथ्या अहंकार जो आहे हा जास्त आहे, असं नाहीये. आपल्या मिथ्या अहंकारामुळे आपण जास्त लोकांशी भांडतो, युद्ध करतो. पण इथे अर्जुनाची न लढण्याची इच्छा जी आहे म्हणजे मी फार सोज्वळ आहे, मी फार साधा आहे, मी कसा वैरागी आहे, हा त्याच्यामधला जो मिथ्या अहंकार आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये न लढण्याची इच्छा आलेली आहे. आणि भगवंत त्यामुळे प्रभुपाद सांगतात या श्लोकात अर्जुनाला सांगतायत की न लढण्याची इच्छा जी आहे हे मिथ्या अहंकारातून उत्पन्न होत असते. अर्जुन स्वतःला कर्ता समजत होता आणि त्याचे अंतर्बाह्य असणाऱ्या परमात्म्याच्या आज्ञेचा विचार केला नाही. परमात्म्याची अनुमती आहे अथवा नाही हे जर मनुष्याला कळत नसेल तर मग त्याने कर्म का करावे. परंतु जो कर्माची साधने स्वतः कर्म करणारा आणि परम अनुमती प्रदान करणारा परमात्मा यांना जाणतो, तो प्रत्येक कार्य करण्यासाठी पूर्ण सक्षम असतो. 2 महत्वाच्या गोष्टी आहेत. प्रश्न विचारलाय की जर एखाद्याला माहितीच नाहीये
की परमात्म्याच्या अनुमतीशिवाय मी काहीच कर्म करू शकत नाही. म्हणजे एखाद्याला असं माहीतच नाही, मग त्याने कर्म करावे का? बरोबर आहे, त्याने कर्म करूच नाही. पण त्यासाठी ही माहिती असणं गरजेचं आहे आणि त्यासाठी हे ज्ञान प्राप्त होणं गरजेचं आहे. त्यामुळे हा प्रचार जो आहे कृष्ण भावनेचा हा फार गरजेचा आहे. प्रत्येकापर्यंत कमीत कमी हे ज्ञान पोहोचणं गरजेचं आहे. फार गरजेचं की आपण स्वतः करता नाहीये, आपल्या हातात काहीही स्वातंत्र्य नाहीये, भगवंतांच्या परवानगीने आपण काही करू शकत नाहीये आणि ही परवानगी जी आहे ही परमात्म्याची अनुमती आहे, ही अतिशय महत्वाची. परंतु जो कर्माची साधने स्वतः कर्म करणारा आणि परम अनुमती प्रदान करणारा परमात्मा यांना जाणतो. तर जो जाणतो अधिष्ठान, जो जो कर्ता, कारणम आणि दैव ह्या गोष्टी जाणतो, तो प्रत्येक कार्य करण्यासाठी पूर्णपणे सक्षम असतो. त्यामुळे ज्याला हे गोष्टींचं ज्ञान आहे, तो कार्य करण्यासाठी सक्षम आहे. असा मनुष्य कधीही भ्रांत होत नाही. मिथ्या अहंकार आणि नास्तिकवाद किंवा कृष्णभावाचा अभाव यांच्यापासून मीच कर्ता आहे व मी जबाबदारी आहे अशा भावनांचा उदय होत असतो. परमात्मा किंवा भगवंतांच्या निर्देशानुसार जो कोणी कृष्ण भावनावेत कर्म करीत असतो, त्याने जरी कोणाला मारले तरी तो मारेकरी ठरत नाही. त्या हत्येचे फळही त्याला भोगावे लागत नाही. जेव्हा सैनिक सेनापतींच्या आज्ञेचे पालन करीत असताना हत्या करतो, त्यावेळी त्याला दोषी ठरवले जात नाही. त्यामुळे युद्धभूमीवरती जर कोणी देशासाठी कार्य करत असेल आणि ते देश स्वार्थापोटी कार्य करत नसेल, म्हणजे खरंच रक्षणासाठी, नागरिकांच्या रक्षणासाठी किंवा देशरक्षणासाठी जर कोणतं कार्य करत असेल, तर त्या या युद्धभूमीवरचा जो सैनिक आहे, तो कोणाला मारत असेल, तर त्याला त्याचं कर्म लागणार नाहीये, पापकर्म. परंतु जर त्या सैनिकाने स्वेच्छेने कोणाला मारले, तर त्याला मात्र त्याला निश्चितच न्यायालयात शिक्षा ठोठावी लागेल. त्याला त्याचं कर्माचं फळ जे आहे भोगावं लागेल. तर थोडक्यात हा श्लोक जो आहे याच्यामध्ये सांगितलंय की भगवंतांच्या अनुमतीनुसार केलेलं जे कार्य आहे, असं कार्य अहंकारापासून मुक्त आणि त्याचबरोबर योग्य प्रकारच्या बुद्धीचा उपयोग करून भगवंतांनी दिलेल्या अनुमती, भगवंतांच्या निर्देशनाखाली जर कार्य केलं असेल, तर एखाद्या व्यक्तीने जर समोरच्याला मारलं तरी तो मारेकरी ठरत नाही. त्याला त्या गोष्टीचं पापकर्म लागत नाही. ठीक आहे. अशा प्रकारे 17 पर्यंतचे जे श्लोक आहे ज्याच्यामध्ये आपण पाहिलं की कशा प्रकारे कर्म जे आहे त्या कर्माची सिद्धी जी आहे ती या 5 गोष्टींवर अवलंबून असते. त्या म्हणजे अधिष्ठान, कर्ता, कारण, चेष्टा आणि दैव. काही प्रश्न आहे कोणाचा आतापर्यंतच्या चर्चेवर? ठीक आहे. इथून पुढचा जो सेक्शन आहे खूप मोठा आहे, तो श्लोक क्रमांक 18 ते 40. कशा प्रकारे 3 गुण जे आहेत त्या आपल्या सर्व कार्यांना, आता हा जो प्रश्न विचारला होता विनायक मुनी की कशा प्रकारे 3 गुणांचा इथे पुढे संबंध आहे, तर इथे पुढे भगवंत सांगणार आहेत की कशा प्रकारे 3 गुण जे आहेत या आपल्या जे काही कार्य आहेत किंवा आपले जे व्यक्तीला शरीर प्राप्त होतं त्यासाठी कारणीभूत असतात. ठीक. तर आपण ह्याची चर्चा जी आहे ही पुढच्या आठवड्यात करणार आहोत. आता 4:35 झाले. मला 5 वाजता आणखीन एक प्रोग्राम द्यायला जायचंय. आपण इथे थांबूया. धन्यवाद. श्रील प्रभुपाद की जय. श्रीमद भगवद्गीता की जय. ओपन बुक प्रश्न लिहायला सुरुवात करावा सर्वांनी. प्रभूजी एक्झामची डेट